तो आपको अभी तक कंफ्यूजन दिख रहा है। जी जी, मोटराइज जो साइकिल के पोर्टल। लिए अप्लाई किया था आपने मोटराइज साइकिल के लिए अप्लाई? जी नहीं फिर आपने क्या किया इतने दिनों से? सर, ट्राई साइकिल मिलता है ना, वो वाला अप्लाई किए थे, बोला कि ये 1 महीना के अंदर में मिल जाएगा, ट्राई साइकिल जो होता है। हाँ, तो मुझे जवाब दो ना उसके वैसे। जी, जो पोर्टल पर भी अप्लाई करना पड़ेगा ना। जॉब पोर्टल मैंने आपको यहाँ पे निर्देश दिए थे कि आप जॉब पोर्टल में अप्लाई कीजिए। हाँ ठीक है, तो लाओ लाओ ला दो तो। जी जॉब पोर्टल में अप्लाई करने को कहा था। जी तो हम आपको यहाँ से मार्गदर्शन कर सकते हैं, काम आपको करने पड़ेंगे। जी जी। अभी हमारे पास जो इतनी प्रणाली अपडेट नहीं है कि हम यहाँ से एप्लीकेशन भी करवाए। आपको आपका काम करना पड़ेगा। तो यहाँ पे मैंने लिखा है जॉब पोर्टल पे अप्लाई कीजिए, आपने नहीं किया है शायद। मोटराइज साइकिल के लिए अप्लाई कीजिए। तब मोटराइज साइकिल कहाँ मिलेंगी आपको? डीएम के ऑफिस में। डीएम के पास जाकर आपको आवेदन देना पड़ेगा। फिर डीएम वहां से बताएगा कहाँ जाना है करके। और जी डीएम को फिर आपके लिए हमने फोन भी लगाए थे। बिहार में मधेपुरा मधेपुरा जी है ना जी आपका जिला, मधेपुरा में हमने फोन भी लगाए थे। लेकिन आपके जी डीएम ने फोन नहीं उठा पाए। जी तो उसके बाद में फिर आपको ये भी बताया गया था कि आप जो है वो एमएलए का जो है आपका विधायक, उनके नंबर व्हाट्सएप कीजिए। तो दोनों तीनों चीजें हुई नहीं है आपके तरफ से। जी तो जी, आप व्हाट्सएप। जी सर, व्हाट्सएप, यही व्हाट्सएप पर जहाँ पर जूमिंग लिंक आया है, मीटिंग वाला, वही पर सेंड करना पड़ेगा। हाँ, वहीं पर करना पड़ेगा। और मेरी बात समझिए, देखिए तो आपका काम है तो जल्दबाजी किसको होनी चाहिए? जी जी, हमको होना चाहिए ना सर। आपको होनी चाहिए। क्योंकि आपका काम बहुत बार मैंने देखा है भाई, बुरा मत मानना। हम्म, थोड़ी सी ये है ना, डॉक्यूमेंट हम भेज देते हैं लेकिन उसका फॉलो अप नहीं करते। हमको लगता है जी हो जी जाएगा, लेकिन सामने वाले के पास में 50 काम रहते हैं। इसलिए हमें को हमारा काम करना है तो फॉलो अप भी देना है। जी और जी जो दिशा निर्देश दिए हैं उसको फॉलो करना है। जैसे अभी आप आज क्या कर लीजिए, जॉब पोर्टल पे अप्लाई कर लीजिए जी, मोटराइज जो पोर्टल साइकिल की। हाँ गूगल से आ जाएगा सर ना, जो पोर्टल। हाँ बिल्कुल। आप अपने बोलिए मधेपुरा में कौन सी जॉब पोर्टल है, आप देख लीजिए, अप्लाई करिए आप। जी जी और हमने ये भी बताया था आपको जी। कि डीएम के पास में भी अप्लाई करिए जॉब के लिए, जाके मिलिए। तो गए थे क्या आप? नहीं, शुक्रवार के सर जा रहे हैं मिलने के लिए डीएम सर से। हाँ, तो ये सब मिलो और मुझे जी अपडेट सर। करो। जी, काम आवेदन का लिख कर। काम का क्या हुआ ये बताओ आप मुझे। कौन सा काम सर? ये आपको जो काम दिए हैं आपके बिहार के, जी आपके मधेपुरा जिला के जो आपको काम दिए हैं, आपको जॉब पोर्टल में अप्लाई किया है, आप अप्लाई करो। मोटराइज जी साइकिल के लिए डीएम से जाके मिलो। डीएम से आपको जी बोलो कि मुझे जॉब चाहिए, मुझे क्या मदद कर सकते हो। क्योंकि बहुत बार हम जी देरी नहीं करते, हम जाते ही जी नहीं जी तो हमारा काम नहीं होता। बहुत बार जाओ बैठो, थोड़ा आगे पीछे देर होगा, चलेगा, लेकिन मिलो। जी और आपके जी विधायक का नंबर मुझे भेजो। जी ऐसा मैंने आपको निर्देश दिए थे, उसके हिसाब से आप आगे बढ़िए अभी। जी ठीक है। जी सर। और कुछ इतना कर लो फिर गुड बात। मॉर्निंग सर। हाँ जी, गुड मॉर्निंग। फिर हम आगे की बात करते हैं। जी गुड मॉर्निंग, कहिए क्या हाल चाल? हेलो। हाँ हाँ बोलिए। हाँ, परताड़े से अचलपुर से हो रहा। कौन बोल रहे हैं आप? उमेश बड़ोदे। बड़ोदे जी। हाँ। बोलिए। अपने को जो सरकार ने दिव्यांगों को जो सुविधा दी, हाँ हाँ पीआर कार्ड की, जी। तो जैसा भी घर घर पीआर कार्ड देने का ऐलान करे उन्होंने, बरोबर है। हाँ हेलो।
बोलते रहिए, मैं तो सुन रहा हूँ थोड़ा। हाँ, तो अपना कहना यह है कि जैसे दिव्यांग को ऑफिस में जाते आता नहीं, कोई पैर से लाचार है, कोई हाथ से लाचार है, कोई बुद्धि से लाचार है, कोई आंखी से लाचार है, तो अपना सरकार को कहना यह है कि भाई उनके घर पे जाके आपने जैसी 500 रुपए की पावती फाड़ी थी, सर्वे किया था, वैसा उनको बिना मूल्य का पीआर कार्ड देने में है। उन्होंने कहा था 1500 स्क्वायर फुट देंगे और 500 माफ करेंगे, 1000 के पैसे भरना पड़ेंगे। अब दिव्यांग लोगों की हालत ऐसी रहती कि किसका नहीं पैसा रहता, किसका नहीं रहता। तो अपना कहना है कि सरकार ने, जैसा कई कई अपंग चार चार रहते की जगह पे, किसी के माँ बाप अपंग रहते, किसी कोई अपंग बहन के यहाँ रहता, कोई अपंग भीख मांग के खाता, उसके ने जगह रहती, घर बांधने को पैसे नहीं रहते, घरकुल की योजना आई, अभी तक का योजना मिली नहीं। तो अपने को सरकार को इतना कहना है कि भाई बिना मूल्य उस दिव्यांग को 2000 स्क्वायर फुट, 1500 घर के लिए और 500 धंधे के लिए दिया जाए। हम्म, ग्रामीण भाग। बिल्कुल। वैसे आज हमारे तरफ बावनकुळे साहब आने वाले हैं, तो आज हम वो निवेदन देने जा रहे हैं उनको। मैं शिवसेना का काम करता। अच्छा, अच्छी बात है। हाँ, मैं शिवसेना में नगर सेवक रह चुका हूँ। अच्छा, नगर सेवक तो रह आज, चुके। हाँ, तो अभी बावनकुळे साहब आ रहे हैं इधर आज, तो आज हम जैसा लेटर दे रहे हैं उनको। मैंने बावनकुळे आपके साहब भी तो काम, आज अमरावती में आ रहे हैं। आप हाँ अमरावती में हाँ रहते हैं? हाँ, अचलपुर अचलपुर, हाँ, अमरावती में, बरोबर। अमरावती जिला है, अचलपुर तालुका है। आज उनका दौरा है उधर, बरोबर है। हाँ, तो हमारे 1 किलोमीटर पे है वो कार्यक्रम, बस्ती हाँ, में जाए। दिन तो भर ही हाँ, है आज वो उधर। हाँ वो कुश्ती 12 का। बजे से 12 बजे से लेकर पूरा दिन उधर ही है आज वो, 9 बजे तक रात को। आज रात तक के ना, आज रात को आएंगे 8 बजे वो हमारे वहाँ जगह पे। अच्छा, अच्छा, अच्छा। हाँ, तो रात को 8 बजे जगह पे आएंगे, तो वहाँ पे जैसा वो कुश्ती का लिया हुआ है हमारे नगर अध्यक्ष ने। हाँ। एक सेकंड भाई हाँ, साहब। प्रमोद जी सेलोकर। प्रमोद सेलोकर आहेत ते? बोला ना वकील सर. नावाचा तो प्रमोद जी हे आपलं रजिस्टर पूर्ण संपलेलं आहे. आजच्या एपिसोडची माहिती पूर्ण जरा तुम्ही नोट करून घ्या. आज आपण ठीक आहे ना नवीन सर. नवीन रजिस्टर करू. काल राहून गेलं, रात्र होऊन गेली. 231. 231. आजच्या एपिसोडची माहिती पूर्ण 232. आजच्या एपिसोडची वन माहिती आहे सर, पूर्ण. 231 आहे ना? 1 आहे की 2 आहे? 1 है? वन आहे सर. ठीक है, वन वन लिया। हाँ, बोला सर। बोलिए भैया। हाँ। आपका नाम बताइए पूरा, तुम्ही नोट। उमेश, अ, हेलो, सेलोकर जी। नाव सांगा म्हणा नाव. हाँ, उमेश तुला आहे रामप्रसाद हो बड़ोदी। सर. ये नाम जो पूछते हैं उतना नाम बता बता दीजिए, फिर आगे डिस्कशन करते हैं। उमेश रामप्रसाद बड़ोदी, उगू अचलपुर। रामप्रसाद आओ, रामप्रसाद बड़ोदी, मळोदे. बड़ोदी, बळोदे. बडोदी. बडोदी. अचलपुर रायपुरा। तुमचा मोबाईल नंबर सांगा सर. 8552 04 31 04 855204. 31 सांगा 04 झाल्यावर. 31 31 अजून 04 अजून 04. 8552 31 04 8552 04 04 झाल्यावर 31 अजून 04। झालं का? हो झालं.
राजू अंबर नहीं जुड़ना हूँ मैं तो। नाही ते तिकडे असतात ना, ते एवढं ते समजत नाही त्याच्यातलं. म्हणून तर माझ्याजवळ बरं आले. मी इकडे दिव्यांगाचे काम करत राहतो की नाही. बरं. हा. तर काय तुमची काय समस्या होती आज तुम्ही ते निवेदन देणार आहे साहेबांना, है ना? हो. बरं. समस्या अशी आहे का प्रत्येक जागी अपंग सारखा नसते. हम्म. कोणाला चालता येते, कोणाला चालता येत नाही. कुठं 2-2 अपंग असतात, कुठं 4-4 अपंग असतात. हम्म. कोणाचे आईबाप आंधळे असतात, तर कोणाचे लेकरं आंधळे असतात. तर कसं आहे, प्रत्येक व्यक्तीपाशी पैसा नसते. हम्म. म्हणून आपल्याला बावनकुळे साहेबांना ते निवेदन देता आपण का बुवा, जसं तुम्ही ग्रामीण भागात सर्वे केलता, ते हम्म. 500 रुपयाची पावती फाडून, हम्म. त्यांनी त्याच्यात कबूल केलं आता का बुवा 1500 स्क्वेअर फूट जागा देऊ. मग कुठं 2-2, 3-3 भाऊ आहे, त्याचे लग्न झाले आहे, कुठं नाही झाले आहे. हम्म. आमचं म्हणणं असं आलं त्याले का बुवा, तुम्ही विनामूल्य त्यांना ते 2000 स्क्वेअर फूट द्यावं. 500 धंद्यासाठी आणि 1500 राहण्यासाठी. हम्म. ज्याच्यापाशी जागा नाही आहे बाबा, ठिकाणं जुला आहे, तो जागा नाही आहे, मग त्याला व्यापार करण्यासाठी देण्यात यावे हम्म. 500 स्क्वेअर फूट. हम्म. तसं त्यानं व्यापार करण्यासाठी 200 स्क्वेअर फूटचं ठरवलेलं आहे, हम्म. पण ते 500 करावे. असं अच्छा. टोटल 2000 स्क्वेअर फूट अपंगाले देण्यात यावे. आता कुठं कुठे एकटाच अपंग असते, पण कुठं कुठं पुरं घरच अपंग असते. आता मी काय म्हटलं, हा. तुम्ही सन्माननीय सदस्य आहात आणि दिव्यांगांचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहात आणि नेता हा. आहात. हा. बरोबर. तर विषय असा आहे की दुसरं येतो. आता तुम्ही निवेदन देऊन राहिले, छान गोष्ट आहे, द्या नक्कीच. पण जे ऑलरेडी सरकारने म्हटलेलं आहे की जागा देऊ 1500 स्क्वेअर फीट किंवा 200 स्क्वेअर फीट या द्यायला लावा पहिले. कारण आपण त्या नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर येतात, पण ज्या जुन्या रेंगडलेल्या गोष्टी आहेत त्याच तर तेवढ्या स्पीडली नाही होऊन राहिल्या. त्या नाही होणार. त्या स्पीडली कशा होतील, स्पीडने त्या गोष्टी कशा होतील. आता हो. आता शहरामध्ये 200 स्क्वेअर फीटचा जी आर आहे, गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या जागा आहे 200 स्क्वेअर फीट त्या दिव्यांगांना मिळत नाही आहे. कितीतरी प्रोसेस आहे. ह्या ज्या भानगडी आहे, ह्या लवकरात लवकर अति तात्काळ कशा याचा निवारा करता येईल त्यावरती सुद्धा बघा एकदा. हो. हम्म. अजून भेटले नाही ना, त्यानं तर डिक्लेअर केलं फक्त. और ते कसं आहे, आपलं नजूल ऑफिस मध्ये जाऊन सांगा ते अर्ज भरा, तुम्ही तिथं निवेदन द्या, तर ते सारी गडबड होऊन आली. आता तिथं प्रत्येक लोकांची गर्दी होते, तर अपंग माणूस कुठपर्यंत लाईनीत लागेल. मी तेच म्हणत म्हणून आहे. म्हणून त्यांना म्हटलं आम्ही का बा 500 रुपयाची जी तुम्ही ग्रामीण भागात पावती फाडली, त्याच हिशोबाने त्याच्या घरी जाऊन सांगा ज्यावेळेस पावती फाडली तुम्ही, त्याच्यावर डिक्लेअर करा की एवढी एवढी जागा आहे त्याच्यापाशी. तर तुम्ही हम्म. त्याला नाव तर नोंदलंच आहे, तर डायरेक्ट त्याला तुम्ही करून देऊन द्या, मोजणी करून. हम्म. हम्म. असं आम्ही ते निवेदन मध्ये टाकलाय. ठीक. एकदा आता निवेदन तो पाठवून द्या मला. हो. काही असेल त्यामध्ये ऍड ऑन करण्याचं तर मी ते ऍड ऑन करून देईल आणि लगेच तुम्हाला रिप्लाय देऊन देईल. हो, मी ते तुम्हाला उद्या धाडीन. आज तो कोण अजून ते लिहून ठेवलं आहे रफ मध्ये, उतरून यायचं आहे ते. तयार व्हायचं. हा, रफ मध्ये लिहिलं माझ्या घरी, पण ते कसं काही अक्षर चुकतात त्याच्यात. कॅम्प्युटरवर पद्धतशीर करून आणतो त्याला. आणि आता तुम्ही भेटूनच राहिले तर अचलपूर आणि अमरावती जिल्हा जो आहे, हा. आणखी एक निवेदन जर होत असेल पॉसिबल तुमच्यानी तर ते करा. आणि ते असं ते हे आहे की कमीत कमी 80%, 70%, 60% किंवा 50% ते 100%च्या मध्ये जे दिव्यांग आहे त्यांना अति तात्काळ रोजगारासाठी ई रिक्षा मंजूर करून द्यावा अशी विनंती अति तात्काळ करा तुम्ही आजच्या आज. ते निवेदन पहिले द्या. हे महत्वाचे निवेदन आहे कारण 100 दिव्यांग कामाला लागतील. आता मी प्रयत्न करून राहिलो तिथे परंतु तिथे जे ई रिक्षा वाटप सुरू आहे ते 100% आणि 90% दिव्यांगांना ई रिक्षा वाटप सुरू आहे. आणि तेही वाटपच्या नावाखाली 2 रिक्षा वाटतात, एक रिक्षा वाटप करतात, 3 रिक्षा वाटप करतात, बाकी बाकी करत नाही. तर बोलताना तुम्ही हे बोला की ऍटलीस्ट कमीत कमी 100 ई रिक्षा तरी द्या. जसे नागपूरला 300 ई रिक्षा वाटले, त्याच्या अगोदर
100चे वाटप केलं. आता पुन्हा ई रिक्षा वाटप आहे. तर बावनकुळे साहेबांकडे निधी पण आहे आणि बावनकुळे साहेबांकडे हे पूर्ण अधिकार पण आहेत. बावनकुळे साहेबांनी जर मनावर घेतलं तर तुमच्या अचलपूरला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 ई रिक्षा 200% वाटले जाईल. हा प्रस्ताव पण द्या तुम्ही. माझी अशी तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही लेटर लिहून धाडू शकता काय? आता मी WhatsApp थोड्या वेळानं लेटर करतो. कार्यक्रम हे रातचा आहे, तुम्ही धाडू शकता. निवेदन द्यायला काय मी इथे जाऊन स्वतः साहेबाला भेटू शकतो, पण तुम्ही तुमच्या वरती हा, आम्हाला इथं हा याच्यात साधा धाडून द्या. मॅटर करून द्या तुम्ही, आणि मी इच्छा इथं देऊन देतो. मग मला 2-3 मॅटर लिहायचे आहे ना, अजून तेली समाजाचं मॅटर लिहायचं आहे मला. बर कसं 4-5 मॅटर आहे मापाशी, तर कसं मला टाइम जास्त होऊन जाईल मापाशी. तर आपला तुम्ही ते धाडून द्या, मी ते 5 मॅटर आहे इथं समाजाचे. तर मला कसं 2-3 काम आहे की नाही, त्याच्यानं जसं मला लिहिणं होणार आहे लवकर, म्हणून तुम्ही हे धाडून द्या. मी हे सादर करून देतो आणि बोलून बी घेतो. ठीक आहे, मला शक्य असलं तर मी नक्की करील, परंतु कारण तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केलं चालते. बाकीचे कामं राहतात ना. मी तुम्हाला सांगून राहिलो की तुम्ही हो. लेटर बनवूनच राहिले तर लेटरमध्ये ते ऍड करा. 2-4 पॉईंट ऍड करायचे आहेत. त्यात काही नवीन खूप काही ऍड नाही करायचं आहे. तुम्ही जे ज्या मागण्या करून राहिल्या ना, त्याच लेटरमध्ये एक मागणी लिहा. काही वेगळं लेटर करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जो एक ड्राफ्ट तयार करता त्या ड्राफ्टमध्ये एक मागणी ही लिहा की दिव्यांगांना कमीत कमी 100 दिव्यांगांना, जे 50 ते 100% दिव्यांग आहे अशा दिव्यांगांना, जे सक्षम नाही आहे, जे फायनान्शियली बहुत पुष्कळ वीक आहे, अशा दिव्यांगांना 100 ई रिक्षा कमीत कमी वाटण्यात याव्या, जेणेकरून ते आणि सक्षमीकरण वाढतील. अशी तुम्ही त्या लाईन त्यामध्ये तयार कर. हा तेवढी लाईन तुम्ही ऍड करा ना. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा निवेदन बनवून काही अर्थ नाही. 5-6 निवेदन देण्यापेक्षा एकच निवेदन द्या आणि त्यामध्ये मुद्देसूर वेगळे वेगळे मुद्दे लिहा. तयार कर. चालेल, ठीक आहे. बरोबर सर. म्हणजे सगळ्यांचं एकाच मुद्द्यामध्ये 1, 2, 3 असं नंबर टाका. नंबर टाकून त्याच्यामध्ये फक्त ई रिक्षा 90 ते 100% मिळते. त्याची 40-50% पुढील दिव्यांगांना पण देण्यात यावं. तेवढा एक मुद्दा एकच आहे फक्त ऍड करायला. ठीक आहे, ठीक आहे. असं. आला ना लक्षात. हा, ओके सर. आला लक्षात. तसं करा. ठीक आहे दादा. तयार कर तुम्ही. तुमचं नाव सांगून द्या, नंबर सांगून द्या. नंबर लिहिला आहे का सेलोकरची? कोण लिहित आहे? गोकुलजी लिहित आहे, सेलोकर लिहित आहे की पुष्पेंद्र लिहित आहे? मी ऍड केलं सर माझ्या ग्रुपमध्ये नाव नंबर. गोकुलजी कोण्या गावचे? नंबर सांगा ना. दर्यापूर 8552 04 3104. झालं सर. कहाँ से बोल रहे हो? आगरा। बोलिए। बरं, ओके. हॅलो. मंगळवारपासून आहे उमेश पासून काय हा, मंगळवारी मीटिंग आहे का? 2 दिवस हा, उद्या आणि परवा सुट राहते. मंगळवार ते शनिवार चालू राहते. नंबर ठीक आहे, ठीक आहे. याच टाइम आहे ना? चला बोला. नेक्स्ट. सर गुड मॉर्निंग, नमस्कार. गुड मॉर्निंग सुशील. सुचेता मालेकर बोला. आवाज आहे? हा, मालेकर बोला. अरे हा, बरं. तरुण काटोले तुम्ही. जी तरुण काटोले बोला तुम्ही. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग बोला. नमस्कार, गुड मॉर्निंग. सर अरे घेणं लवकर जाणं तू. हॅलो. हॅलो. बोला बोला. सर आम्ही
सर स्कूटी की आपका आवाज नहीं चाहिए थी। अरुण भाई, जरा आवाज बड़ा जोर से बोलिए। हेलो हेलो। हाँ, बोलिए। सर हमें स्कूटी की जरूरत थी। आपका चेहरा नहीं दिख रहा है, कैमरे में चेहरा दिखाइए। और एक जगह जी जी बैठ जाइए आराम से और फिर बताइए। जी जी जी। सही, हेलो। बोलिए। सर हमें स्कूटी की जरूरत थी। अरे पूरा बोलिए ना, हंस के। सर हंस स्कूटी की जरूरत थी हमें। आवाज नहीं आ रहा है। सर स्कूटी की जरूरत थी। स्कूटी की जरूरत नहीं, अच्छा कहाँ से बोल रहे हो आप? एमपी से सर। एमपी से? जी काटोले। काटोले। एमपी से बोल रहे हो? जी ओके, क्या नाम है आपका? तरुण तरुण काटोले। काटोले। एमपी में कहाँ रहते तरुण हो? जी एमपी में कहाँ रहते हो? बैतूल। बैतूल। बैतूल जिला, बैतूल हाँ जी जिला बैतूल करिए। ब्लॉक कौन सा जी है? बैतूल है सर। बैतूल, ये प्रॉपर बैतूल में रहते हो? जी जी अच्छा, बैतूल लिखिएगा। सर 16 तारीख को लिखा हुआ है सर। 16 तारीख को लिखा है सर सर। ज्वाइन किए उन्होंने। सर झाला आहे यांचं 16 तारीख 16 तारखेला। लिखा है सर। लिखा है आपका? कौन सी तारीख को जी लिखा है? जी सर 16 तारीख। 16 तारीख। व्हॉट्सअपवर आले रेकॉर्डला नाही? रेकॉर्डला त्यांच्याकडे होतं ना, मी बोललेलो आहे व्हॉट्सअप. हे 6 तुम्ही होते ना त्या दिवशी, अच्छा 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 ते लिहिलेलं इकडे त्या काल ताईला लिहून मागितलेलं. हम्म. हा. हा, इथे हा. त्याचं नाव काय आहे? तरुण. तरुण काटोले. हॅलो हॅलो. तरुण काटोले दोघे जण दिव्यांग आहेत सर, पती पत्नी. बरं, हा. हाँ बोलिए तो कितने परसेंटेज है आपके दिव्यांगत्व? सर 50। 50%? जी तो बैतूल में छुट्टी कौन देगा? काय सर? काय म्हटलं सर? हेलो। तरुण काटोले, बैतूल में स्कूटी कौन देगा आपको? तरुण, मैं आपसे बात कर रहा हूँ। जी जी कौन देता है स्कूटी आपको एमपी में, बैतूल में? का सर इधर से अपने खंडेलवाल जी सर है सर। हम्म? खंडेलवाल जी। खंडेलवाल जी देते हैं? कौन है खंडेलवाल जी? जी अपने विधायक है सर। हाँ, तो फिर आप विधायक जी के पास गए? जी सर। विधायक के पास में आप गए थे क्या? फिर क्या हुआ? नो सर अभी गए नहीं सर। अच्छा, अभी गए नहीं। जी तो एक बार फिर विधायक के पास जाइए ना, क्या दिक्कत है? वो जी उसके जी पट्टे है, आपको मिल जाएगा। जी 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 बैतूल। पाहिजे का तुम्हाला? पाहिजे तुम्हाला? हेमंत जी खंडेलवाल। जी 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 हम्म। संपर्क नंबर है सर का आपके पास? सर नहीं सर। अच्छा, तो आप अर्जी बनाइए। कब बांटे थे जी उन्होंने अभी स्कूटी? सर पिछली बार भी बांटी थी। फिर आपको क्यों नहीं मिली उस समय? सर बात ही नहीं हुई ना सर हमारी उनसे। हम्म? सर बात ही नहीं हुई उनसे हमारी। बात नहीं हुई? अच्छा, जी सर। ठीक है। तो मैं आपको अभी गाइडलाइन देता हूँ। आप एक अर्जी बनाइए जी और आप उनसे जाकर मिलिए जी जी और उनके पीए के उनसे मिलिए और जी
उनके पीए के पास में अर्जी दे दीजिए, साहब से मिलिए और साहब से मिलने के बाद पीए को अर्जी दे दीजिए और उसका एक रिसीव्ड कॉपी ले लीजिए पीए से। जी 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 ठीक है, जी सर। इतना करिए और मुझे बताइए फिर आगे क्या हुआ। जी जी सर। और कुछ बात करनी है आपको मेरे से? नो सर, नो सर। ठीक है, धन्यवाद। ठीक है सर। सर जी 2 मिनिट 2 मिनिटं बोलू शकतो का सर? हाँ प्लीज बोला, नक्की बोला। सर सुशील बोलतो. हॅलो यस हॅलो सर. सर मी काय म्हणतो सर, मला पेन्शन नाही भेटणार का? पर्सेंटेज सांगा. 45. भेटते. कुठचे ऍड्रेस लिहा तुमचा? ऍड्रेस लिहिलाय माझ्या, आहे पुराणा. कुठचे आहे? बनपुरी रामटेक. तुले काहून ना पेन्शन भेटेल सुशील? पेन्शन अरे भेटेल ते तुले? म्हणजे टेम्परवारी आहे ना, म्हणजे आता 1 वर्ष बाकी आहे. जाऊ दे रे, तू वावर कर ना, तुला पेन्शनची काही गरज आहे यार? अरे पण वावर नाही ना यार माझ्यावर, काहीच नाही आहे ना, का साधन नाही आहे. सरांनी एक गाडी दिलवून द्या म्हणलं, रोजगार भेटून द्या म्हणले, तर ते बी नाही होत आहे सरांचं. अमोल सर, हाँ बोल ना। एक गाडी दिलवून द्या ना सर, रिक्षा जमवून द्या ना मला, रोजगार तरी चालू होऊन जाईल माझ्यावाला. आता कसं आहे सुशील, मी तुला एक नाही मला वाटते 4-5दा सांगितलं, जे सांगतो तू ते करत नाही आणि तू फक्त इथे येऊन आपले काय नवीन. काय सांगितलं, का करू सर सांगा? अरे मी जे आता तुझा रेकॉर्ड ओपन केला तर त्यामध्ये बरेचदा मार्गदर्शन केलेलं आहे. हा आम्हाला अपेक्षा आहे, पण तू वेगळेच. आता तुला आज आज येते का? ये तू आज ये आणि ई रिक्षाच्या तुझं काम करून दे, तू ये नागपूरला. ठीक आहे सर. ठीक आहे म्हटलं तू ना, आता तू येणार नाही मला माहित आहे. हे तू नाही सर मी येतो, मी त्या दिवशी बी येतो म्हणलो सर, पण तुम्ही ना नाही म्हणल्या सर. त्या दिवशी तुला नाही याचा करता म्हटलं, कारण तुला ती सायकल नाही पाहिजे होती करण्याची. ती सायकल तर ते तुला सायकल चांगली नाही पाहिजे होती ना सर, रिक्षा पाहिजे होती. साहेब, त्याच्यावर काहीतरी धंदा करू शकतो सर मी, काय की माझ्याजवळ काहीच साधन नाही सर. तर तू येऊन तिथे. किती वाजता येऊ सर? आज शनिवार आहे, आज आज नको येऊ, तसंही आज हॉलिडे डिक्लेअर झालेला आहे नागपूरला हा उष्णतेमुळे. तर तू मंगळवारी ये आणि सकाळी पन्नास फुलं आहे, काही नाही आहे. 8-8:30 पर्यंत माझ्या कार्यालयामध्ये पोहोच. इथे मी तुला चिठ्ठी 8 लिहून 8:30 पर्यंत. 8-8:30-9 पर्यंत आहे माझ्या कार्यालयामध्ये मंगळवारी. लवकर ये, गडबड नको करू. मंगळवारी. हो. हॅलो, ठीक आहे सर, आता मंगळवारी येतो. याच्या पुढे या विषयावर बोलायचं नाही सुशील. नाही तुझ्या सर. तुला अपेक्षा कार्यकर्त्याचे आहे, तू हे जे वारंवार बोलतेस. हा. अरे कामं करणं, चांगला धावता फिरता हट्टा नौजवान आहे तू. सर कामं जमले असते तर मी ना कामं केलो असतो ना सर. म्हणजे दिव्यांगांचे कामं करणं ते ते दिव्यांगाचे कामं करत आहो सर. सुभाष सरले विचारा सर, सुभाष सरले विचारा. सुभाष सर सांगा बरं काय काम करताय? सुभाष सरलेच विचारतो मी आता जाऊन. विचारा, कारण की मी 2 केस सुभाष सरले दिलो होतो, पण ते ते अपंग आहेत ते करायला तयार नाही आहेत सर. का करून विचारून घ्या सर सुभाष सरले. क्या मी हुआ घरून सुभाष सरचा क्या घरी विषय? जाऊन सणारी त्याची ह्या करत आहो सर. हम्म? घरी जाऊन सणारी त्याला विचारत आहो सर, का तुमचा हा झालाय का, तो झालाय का, हा करायला लागते. तर मी तू आता जेव्हा सुभाष सरले सांगितलं तुला एक फोन काम करतो. कर सुशील, मी आता तुझ्या रेकॉर्ड मध्ये तू एक तिथं आपला दिव्यांग जनसंवाद प्रोग्राम द्यावा व्यवस्था करून 50 लोक. ठीक आहे सर, करून टाकेन सर. 50 ते 100 लोक दिव्यांगांना बोलव तिथे. त्यांना आपण तिथे तुझ्या छत्रछायाखाली तुझ्या नेतृत्वामध्ये आपण तिथे कार्यक्रम करू. कधी येऊ रामटेकला सांग तू आता. मी तुला सांगितलं मंगळवारची तारीख, तू मंगळवारला ये. मी कधी येऊ ते तू सांग आता. ठीक आहे, मला मंगळवारी तर येऊ द्या सर. पहिले तुमच्या आमने सामने बोलू टाकू ना सर. नाही आता काय पडद्याआड थोडी बोलून राहिलो, आताही आमने सामनेच बोलून राहिलो. मी जेव्हा तुला तारीख दिली तर तू मला तारीख दे ना आता. कारण आम्हाला तुमच्यासारख्या दिव्यांगांकडनं जे धावते फिरते आहे त्यांच्याकडून जे दिव्यांग 100% आहे, 90% आहे, जे लाचार आहे, त्यांची मदतीची अपेक्षा आहे. तर पहिले सर त्याला खबर द्यायला लागेल ना सर. गाव म्हणजे आजूबाजू गाव आहेत त्याला खबर द्यायला लागेल ना सर अपंगायला. हो, तर आज तारीख किती आहे? 18 तारीख आहे.
हा आज 18 तारीख आहे सर. किती तारखेला बोलवतोय? 24 तारीख, 25 तारीख, तू सांग. सांगतो ना सर. ठीक आहे, आता येली सर. आता तुझ्याकडे एक टास्क पुन्हा दिला मी आज. आता तुझं ठीक तू आहे reply सांग मला मंगळवारी ठीक आहे सर. आल्यानंतर. okay? ठीक आहे सांगतो सर. मंगळवारी सकाळी 9 पक्का वाजेपर्यंत मी सर मी तुम्हाला पक्का बोलेन सर. आपल्या याच्या म्हणजे ग्रामपंचायत मध्ये तुमची मीटिंग ठेवीन सर. ठीक आहे. पक्का. बरं. हे आपल्या सरपंच साहेबाले वगैरे बोलून सणारी तुमची मीटिंग पक्का ठेवीन सर. कारण की सरकार आपलीच आहे सर. बीजेपी सरकारच आहे आपली बनपुरीत. अरे सरकारचा विषय नंतर आहे. पहिले आपला विषय तो दिव्यांगांचा पहा. सरकारचं काय करायचं आहे? नाही सर, म्हणजे कसा सरपंचाले विचारेन ना सर. म्हणजे कसा तो मंजुरी देऊन देईन सर. आपल्याला मंजुरी भेटून जाईल. सुशील, आपण ह्या विषयी ते संपवू. मी काय ठीक आहे. कोणाला विचारलेलं आहे का मला काम करायचं आहे दिव्यांगांच्या? सरपंचला विचारलं किंवा कोण्या कलेक्टरला विचारलं का मी? नाही. अरे आपल्याला मदत करायची, आता आपण आपले काम करणं. सरपंचनी तुला म्हटलं की जानेवारी महिन्यात जुलै महिन्यात कर, मग काय जुलै महिन्यात करशील का संवाद तू? नाही सर. तू तुझ्या लेवलवर काम करणं मित्र. एकच गोष्ट मला वारंवार तुला सांगावं लागते, तू तुझ्या लेवलवर. ठीक आहे सर. ठीक आहे. तुमच्या शब्दाच्या पालन ठेवीन सर मी. ठीक आहे, पाहतो मी आता तू जे हो म्हटलं. सर. पक्का सर. पक्का. चालेल. तेच बोललोय आपण. हा बोला. त्या मंडळीचं घ्यावं सर. हो कोणाबद्दल बोलायचं आहे? त्या मंडळीला जॉब द्या ना. ते लॅपटॉपला तुम्हाला पाहिजे होतं ना लॅपटॉप तरी म्हणून. हॅलो चेतन मंडळी. हा बोला ना. हा बोला. चेतन मंडळी बोला सर सोबत. लॅपटॉपच्या बद्दल बोला, काय बोलायचं. हा बोला ना चेतन. हॅलो सर. बोला ना. हा सर, मी म्हणत होतो सर, काही ऑनलाईन काम जमत असेल तर मी करू शकतो सर. म्हणजे मी अप्लाय केलं होतं हा 1-2 जागी. अगोदर मी ऑनलाईनच काम करायचो. म्हणजे जिथं मी काम करायचो अकोला MIDC ला. तुम्ही आता 2-3 दिवसाअगोदर जॉईन झाले होते ना? हा हो झालं होतं ना. कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? मी 15 तारखेला. तुम्हाला जे काम सांगितलं होतं त्यातलं काय झालं? काही ऍक्शन घेतलं का त्याच्यावरती? कुठलं सर? हे अपंगत्वाचंच ना, दिव्यांग लोकांचं. नाही तुम्हाला काम सांगितलं होतं. तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे, लेफ्ट बॉडी पॅरालायसिस आहे तुमची. हा लेफ्ट साइडला. मला सांगितलं होतं की तहसीलला जाऊन तुम्ही पेन्शनचं काम पुढे वाढवा. काय झालं त्या कामाचं? हा सर, उत्पन्नाचा दाखला टाकलेला आहे काढायला. बर. ते आता सुट्टी आली होती ना काल आणि आजची. 18/4/2026 उत्पन्नाचा दाखला टाकलेला आहे. नाही आज म्हणजे आज माझा भाऊ डॉक्युमेंट येऊन गेलेला आहे. एक विनंती करतो मी सर्वांना, कारण मला आजचे अनुभव येऊन राहिले. एवढ्याच रोजचे अनुभव येत. तुमच्याविषयी वाढवू आपण पुढे. परंतु आता थोड्या वेळा अगोदर बिहार वरून पण मुलगा जॉईन झाला होता, MP वरून. त्यांनी म्हटलं की माझ्या कामाचं काय झालं. आणि जेव्हा आपण त्यांचा रेकॉर्ड ओपन केला तर त्या रेकॉर्ड मध्ये दिसलं की आपण सांगितलेलं होतं, DM ला अप्लाय करायला सांगितलं, DM जायला सांगितलेलं होतं. हे मावशी बंद करणं ग, तो म्यूट ठेवणं. तर DMच्या ऑफिसला तो गेला नाही. त्याला जॉब पोर्टलला अप्लाय करायला लावलं होतं, सांगितलं होतं. त्यांनी जॉब पोर्टलला अप्लाय केलं नाही. हा ऐकलं मी सर. त्याला आमदार विधायकांचा नंबर द्यायला सांगितला होता, नंबर दिला नाही. त्याला मी एकूण 4 कामं दिले होते. 4 कामापैकी एकही काम केलं नाही आणि अचानक तो मला आज येतोय आणि म्हणतोय माझ्या कामाचं काय झालं. प्लीज अंडरस्टँड करा. आता सुमित सोबत तोच बोलणं झालं. त्याला मी मागे बोलवलं होतं, तो म्हणते माझं काम करून द्या ना सर, ई-रिक्षाचं. तर तुम्हाला जे दिशानिर्देश दिलेले आहेत ते जर पहिले तुम्ही त्याच्याबद्दल सांगा काय झालं तर. ते पाळावं लागेल. बरोबर आहे सर.
तो ते सांगा. जसं आता मी चेतनलाही म्हटलं, तर चेतननी म्हटलं मला जॉबचं सांगा, पण आपण त्याला चेतनला ते तहसील ऑफिसचं सांगितलं, तर मग माहीत झालं की त्यांनी आज इन्कम सर्टिफिकेट करता अप्लाय केलेलं आहे. तर बोलताना जे जुने कार्यकर्ते आहेत, जुने सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं की मला असं असं सांगितलं की यातलं हे झालं नाही झालं, तर कसं त्या बोलण्यामध्ये पण मोटिवेशन राहते. बिल्कुल सर, बिल्कुल. क्या बोलते मुजम्मिल भाई, बरोबर बोल रहा हूँ क्या मैं? बरोबर सर, बरोबर हेलो. सर. तो कृपया इस बात का सभी लोग ध्यान रखिए कि आपको जो बताया गया है उसके बारे में रिपोर्ट बताइए, फिर उसमें अगर नहीं होता है तो फिर आगे क्या करना है हम बात करेंगे. ठीक है. हाँ हाँ सर. चेतन, अभी आपके केस में ऐसा है कि आपने इनकम सर्टिफिकेट अप्लाई की हुई है, ठीक, वो आने के बाद आप तहसील संजय गांधी के लिए हो प्रोसीड. सर. ठीक है. चालते सर, अभी चालेल सर, चालेल. तो अभी जो है मेरा ऐसा कहना है कि आप एक बार, तुम्ही कुठे राहता म्हटलं, रेकॉर्ड. मी अकोल्याला, म्हणजे तसं गाव केळीवेळी आहे. हो. तर हे तुम्हाला बाहेर जाता येईल की बाहेर जाता येईल, म्हणजे की हलचल करता येईल, की घरूनच जॉब करायचं आहे? नाही, बाहेर तर सर अगोदर करायचोच मी. नाही, म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन जॉब करू शकता का? नाही, सध्या नाही करू शकत सर अजून. सध्या म्हणजे काय? म्हणजे एवढं फास्टली नाही जाऊ शकत मी कुठे. नाही, मला थोडं म्हणजे म्हणजे तुम्हाला जाता येत नाही की अडचण आहे, मला हे सांगा जरा समजावून. म्हणजे सर माझं कसं आहे माहिती का, मी जास्त वेळ जर बसलो ना, तर माझी जी सर्जरी झाली आहे, न्यूरो सर्जरी बर डोक्याची, बर. तर थोडं मला म्हणजे जास्त वेळ 2 घंटे मी बसलो तर मला थोडं म्हणजे त्याच्यानंतर थोडं रेस्ट घ्यावा लागते कधी कधी. चालेल मित्रा, तर माझ्याकडे तुझ्याकरता परमनंट जॉब आहे. माझ्याकडे हॅलो. सगळ्यांकरता परमनंट जॉब आहे, जे खरंच म्हणजे अदरवाईज जे काम करू इच्छितात त्यांच्याकडे हा. माझ्याकरता परमनंट जॉब आहे. जी सर. नेहमीकरिता जॉब आहेत. हा हा. पण त्यांनी ते सिद्ध केलं पाहिजे की दे आर कॅपेबल अँड दे आर सिरियस. येस येस सर. अदरवाईज मला आता मी जरा ते माझा जो नंबर आहे 1000 त्याचे प्रमोशन सध्या कमी केले आहे आम्ही मार्केटमध्ये. आम्ही तो नंबर जास्त प्रमोट नाही करत, 47 करतो. तरी पण मला रोज आता जे अगोदर 300 कॉल यायचे, तर आम्ही आता ते कॉलची रेशो Yes. कमी. त्यातले जे मी व्यक्तिगत कॉल जर काही उचलले, समजा मी दिवसाला एक 40 कॉल उचलले, रिसिव्ह केले, येस येस. तर रिसिव्ह केल्यानंतर 40-50 कॉल रिसिव्ह केल्यानंतर त्यांना मी आजकाल आम्ही एक पॅटर्न तयार केलेला आहे की जेही इन्फॉर्मेशन आपल्याला दिव्यांग तेव्हाच्या तेव्हा मागतात, तेव्हा आम्ही म्हणतो की भैया आप कल सुबह 7:30 बजे झूम मीटिंग में ज्वाइन करिए. आम्ही तेव्हा हा. त्यांना उत्तर देत नाही, कारण त्यांचा विषय वेगळा राहतो, आपण वेगळ्या गोंधळीमध्ये राहतो, आपल्या मूडमध्ये राहतो, तर ते त्यांना देता येत नाही. तर मला असं लक्षात आलेलं आहे, प्लीज अंडरस्टैंड, आपको अगर येस अत्याधिक येस. और सीरियस महाराष्ट्र में दिव्यांगों को बनाना है, तो मुझे ऐसा लगता है सबसे पहले Yes. हमको serious होना पड़ेगा. अगर मैंने 50 कॉल Yes. रिसीव किए, तो आउट ऑफ 50 मैं 50 को ही बोलता हूँ, और मेरे कार्यालय से भी वही बोलते हैं कि आप कल सुबह 7:30 बजे फोन करिए या फिर आप 7:30 बजे जूम मीटिंग में ज्वाइन करिए. यकीन करिएगा, 6:45 बजे मैं अभी इन दिनों में सो के उठ रहा हूँ, तो 6:45 से 7:30 मोटे मोटे एकदम 50 कॉल में से हाँ. 50 कॉल रिसीव करने के बाद 7 से 8 कॉल होते हैं मुझे. अब बताइए कहाँ गई सीरियसनेस? हाँ सर, बरोबर आहे. मतलब थोड़ा किसी को बुरा लगेगा, लेकिन ये हम कितने सीरियस है हमारे काम के लिए ये बताना पड़ेगा. लोग उठा के फोन कर देते, बरोबर. मैंने आपको कागज पत्र भेज दिया, मैंने आपको डॉक्यूमेंट भेज दिया, व्हाट्सअप कर दिया. अरे क्यों भेजे, क्यों भेज रहे हो? पहले बात तो करो, डॉक्यूमेंट चाहिए कि नहीं चाहिए. तो प्लीज हमको सभी दिव्यांग भाइयों को मैं बताना चाहता हूँ कि हमको ये मैसेज स्प्रेड करना है कि बी सीरियस फॉर योर, आप जो भी चाहते हो वो अगर आपके लिए सीरियस, आप सीरियस है तो वो होगा. थोड़ा पेशेंस रखना येस पड़ेगा. सर. येस. येस आपको येस. बता रहा हूँ चेतन, आप अगर करना चाहते हैं तो मेरे पास परमानेंट जॉब है.
मेरे पास है खुद यस सर। सर, यस 100%। सरकार की बात यस नहीं सर, कर रहा हूँ, यस मैं सर। सरकार की बात नहीं कर रहा हूँ, मैं मेरी बात कर रहा हूँ। लेकिन आप पहला पहला टप्पा जो है अपना, पहला जो अपना टप्पा है अभी इन दिनों में जो जी। हम कर रहे हैं, वो टप्पा मुझे आप करके दिखाइए। पहला पड़ाव, जिस टप्पा बोलने से बेहतर है मैं पड़ाव बोलूंगा, पहला पड़ाव। हाँ हाँ सर। हाँ आपको किसने इंट्रोड्यूस किया है? गोकुल जी ने किया क्या? हाँ सर, बिलकुल। गोकुल जी यांचे 500 जरा कॉन्टॅक्ट क्लिअर करा दिव्यांगांचे, ये जबाबदारी, पहिला पडाव। गोकुल जी, हो सर हो. इनके 500 दिव्यांगों का जो अपना पैटर्न चल रहा है, हो. इनका वो पहला पड़ाव पार करिए। जो ये हो सर. पड़ाव पार करेंगे, उसके आगे हम फिर बाकी और बातें करेंगे डेवलपमेंट हो के आलं सर. आलं, समजलं सर, है ना? समजलं सर। प्लीज, समजलं ना, हा समजलं ना मंडळी. प्लीज हा, प्रूव्ह, म्हणजे मला 500 दिव्यांग जोडायचे आहेत। हो प्लीज। बरोबर. हा, क्योंकि ठीक आहे, ठीक आहे। अगर हम नेटवर्क की बात कर रहे हैं तो नेटवर्क में ही काम करेंगे। हाँ बाकी सर, बिल्कुल। साइकिल, ई रिक्शा चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, उसके लिए तो लोग हैं। नाही, ते तो सर कोणी मागतेच। बोलिए, आपका माइक म्यूट है मुजम्मल भाई, आप बात करना चाह रहे हैं, आपका माइक म्यूट है। हाँ वो सर, आ रही आवाज आ रही। अभी आ रही है। हाँ, अरे सारे काम करने वालों से एक अपील है कि अपने पास काम बहुत है। कल हाँ हाँ। मैं सर मीटिंग में था। मीटिंग में एकाएक मेरे को कॉल आया। मैंने मीटिंग से बाहर होकर चले गया। काम क्या था सर? क्या ये मैं जो स्कूल घूमा दिव्यांगों के लिए, तो एक मराठी कन्या शाला है सर, यहाँ पर 3 बच्चे हैं। जी। अपंग, 3 बच्चे अपंग हैं। 3 में से एक के ही पास सिर्फ डॉक्यूमेंट है, 2 के पास नहीं है। तो मैंने वो टीचर से नंबर लिया उनके पेरेंट्स के, फिर बात किया, फिर उनके घर पे गया। उनका घर मेरे घर से 1.5 किलोमीटर दूर है सर। और वो हफ्ते में एक ही दिन मिलते, शुक्रवार को उसकी माँ जो है वो कहीं जॉब करती, मजदूरी को इनके लिए जाती। और ये नांदगांव पेट में सर 7-8 साल से बसे हुए हैं। और ये एक बच्चे को, जो एक है 5वीं क्लास में और एक है 6ठी क्लास में, हाँ जी। एक लड़का है और एक लड़की है। एक रहती मोरसी तालुके में, उसको उसके बाप ने छोड़ दिया, बच्चे को और माँ को, उनका तलाक हो गया। और एक जो बच्चा है एमपी का है सर, तो इसके बाप का इंतकाल हो गया, इसका बाप दुनिया में नहीं रहा, इसने इसको छोड़ दिया। अब इनके बच्चों के पास में डॉक्यूमेंट जो है, एक के पास मोरसी एड्रेस है और एक के पास एमपी का एड्रेस है। और मेरे अंदाजन दोनों भी 70% के ऊपर अपंग है। अब इनको ग्राम पंचायत में भी कोई मानधान नहीं है, ना इनके पास कागज ही नहीं है, तो कहाँ से मानधान रहेगा। मैं कल मीटिंग से बाहर होकर इनके घर पर गया, इनको तुरंत के तुरंत दोनों के भी कल आधार पर एड्रेस चेंज कराया। वाह। और उसको बोला भाई तेरी 100 रुपए फीस है, मैं 200 रुपए देता, लेकिन आज के आज में कर दे। तो वो मेरे करीब का बंदा है सर, उसने 400-400 रुपए लिया और दोनों के 24 घंटे के अंदर एड्रेस चेंज कर दिया वाह, ऑनलाइन। क्या बात है, बताओ। अब मैं इनको बुध के दिन सर्टिफिकेट बनाने के लिए लेकर जाऊंगा वाह, बढ़िया। ऑनलाइन। अब ये बच्चे का, और ये भी नियत करा कि जो मानधान मेरे को 3500 रुपए जो ग्राम पंचायत से मिल रहा सर, अभी इस बार जो है ये 3500 रुपए जो मिलने वाले हैं, तो ये सिर्फ इनके पास 83 का रिकॉर्ड था, मैंने इनको 170 तक पहुंचाया ग्राम पंचायत में। अभी इन्होंने 71 चेक वाटप कर डाले, कल मैं ग्राम पंचायत में गया था। तो अब मेरे नाम का भी जो चेक आएगा, तो मैंने नियत करा ये 2 बच्चों का कोई नहीं है, मैं मेरा चेक ये 2 बच्चों को दूंगा। बढ़िया। एक बीरे करके है, एक अंजनी बीरे, और एक है लड़का पुरुषोत्तम वानखड़े करके, दोनों बच्चे।
अब वो उसकी माँ, दोनों की भी माँ लेकर आई मेरे साथ में, उनका आधार चेंज कराया मैंने। अब वो बोले, मैंने ये पूछा कि हमेशा तुमको यही नानगोपेट में रहना है? तो बोले हमेशा नानगोपेट में ही रहना है, फिर एड्रेस चेंज करने में कोई दिक्कत नहीं है। अब उनको सारे मानदान यहाँ जैसा उनका सारी चीजा बिल्कुल, वो मैंने मेरी जिम्मेदारी ले लिया कि मेरे को करना है, मुझे करना है आखिर बढ़िया। तक। तो अपने पास सर काम बहुत है, काम बहुत जो करने वाले के पास काम है, नहीं करने वाले के पास में फिर उनको ये चीजें देना पड़ता जो जो लग रहा वो। नहीं, बढ़िया बढ़िया, आप अच्छा कर रहे हैं, बधाई हो आपको। यादव साहब है क्या आप यहाँ पर? बहुत अच्छा मुजम्मिल भाई। बस अभी ये जो है एक संवाद अरेंज करने की तैयारी में लग जाइए अति शीघ्र। हाँ, जितना जल्दी हो सकता है एक संवाद अरेंज करिए। हाँ। और बिल्कुल वो भी अरेंज करूंगा सर। बंडल और हो गया तो ये हफ्ते में मैं इंशाल्लाह 500 लोग जुड़ा भी लूंगा ग्रुप पर। हाँ, अभी भले कुछ नहीं हुए, लेकिन ये हफ्ते में मैं पूरा कर लूंगा। बिल्कुल बिल्कुल। ये क्योंकि मेरे को ग्राम पंचायत ने अभी लिस्ट नहीं दी 170 लोगों की, उनके पास उनको नंबर भी लिखने का बोला था मैंने, तो हाँ, वो देते देते कर रहे, वो जब भी दे देते, गवर्नमेंट के काम है। नहीं ठीक है, बिल्कुल। सर एक बंडल क्वेश्चन शर्ट होता, घालना, शर्ट घाला पहिले, हम्म एक क्वेश्चन विचारायचा आहे शर्ट आपल्याला. घाल. हाँ चेतन, तुमचा विषय सर मी समज. म्हणत होतो, और जे और 500 सर, आपले और सर, दिव्यांग जोडायचे आहेत, हाँ हाँ, तर मी ते समजा मैं जो सोशल मीटिंग से मीडियावरून बाहर जोडले तर होता, चालेल ना? हेलो, एक एक जन बात करते हैं, पहले चेतन बात करना चाह रहे कुछ, बोलो चेतन। जे तुम्ही म्हणताय ना हेलो, 500 दिव्यांग आपल्याला जोडायचे आहेत, हाँ हाँ, तर मी ते माझ्या कॉन्टॅक्ट थ्रू कसे पण जोडले चालेल ना? म्हणजे जे चल, माझे फ्रेंड लिस्ट आहे बिल्कुल। आपका क्या है? किंवा सोशल मीडिया आहे माझं. बिल्कुल, गो अहेड गो अहेड, बिल्कुल आगे बढ़िए, बिंदास स्पीड से बढ़िए। हा, म्हणजे मग तशा तऱ्हेने मी जोडले तर चालेल ना? बिल्कुल चलेगा, 100% चलेगा। स्पीड स्पीड बढ़ाइए, रफ्तार रखिए, बस स्पीड में रास्ते में आने वाली जो ब्रेकर है उसका ध्यान रखना है, अंधाधुंध नहीं चलना है, कंट्रोल रखकर हाँ हाँ स्पीड। हमें पता होना चाहिए, जैसे अगर हम कहीं अमरावती जा रहे हैं तो अमरावती जाते समय नक्की में हमें पता होना चाहिए कहाँ गड्ढा है, कहाँ खाई है, कहाँ ब्रेकर है। और नक्की नक्की सर. 10 किलोमीटर अगर स्पीड स्पीड ब्रेकर नहीं है या गड्ढा नहीं है तो जम के भगाओ, फिर वहां पे गाड़ी स्लो करो। तो हमें कैलकुलेटिव स्पीड लेकर चलनी है, ठीक है? ये नक्की देखिए, नक्की सर. बताना चाहता हूँ, ये देखिए, ये अभी आपको दिखाने के लिए कल रात को नहीं किया है। ये यहाँ पे हाँ, रफ्तार लिखा हुआ है, रफ्तार। रफ्तार, अच्छा. मेरे हाथ में रफ्तार लिखा है, ये। तो लेकिन रफ्तार का मतलब ऐसा नहीं है कि ये रफ्तार कैलकुलेटिव रफ्तार है, हाँ हाँ बोलने लायक है एकदम परमानेंट। ये घोड़ा है सामने में, हाँ हाँ. हॉर्स है। तो टैटूज दिखता है. हाँ, टैटू है। तो ये जो रफ्तार है ये कैलकुलेटिव रफ्तार है, कौन से समय क्या करना है, किस समय क्या करना है, स्ट्रेटेजी हाँ, के साथ में हर चीज का कैलकुलेशन है। तो उसी तरह चलते हैं, आपका बढ़िया हो जाएगा, ठीक है? चलिए, बिल्कुल सर, बिल्कुल. बढ़िया दादा। चलिए नेक्स्ट बात करते हैं हम लोग। नामदेव जी कोड़के सर दिख रहे हैं हमारे साथ में, छत्रपति संभाजी नगर से। हेलो सर जी। नमस्कार नामदेव जी, आपका हेलो। माइक। हाँ, कौन बोल रहे हैं? खान बोल। अफजल। अफजल, हाँ बोलिए अफजल। सर जी मैं मध्य प्रदेश में से बात कर सकते हैं क्या, मतलब? हाँ बिल्कुल, आप बात कर सकते हो, लेकिन आप अपना माइक को पहले ऑन करिए। जी। वीडियो ऑन करो भैया। 2 मिनट, वीडियो का बटन। हेलो सर। अब हुआ? हेलो। अब क्या नहीं नहीं हुआ। वीडियो ऑन हुआ क्या? हेलो। बोलिए, कौन बोल रहे हैं? कौन के बोल रहे हैं? नाम दो कौन के? चलिए अफजल, आप तब तक वीडियो ऑन करिए। बोलिए कोंडके जी, नामदेव कोंडके, बोलिए सर। नमस्कार। सर नमस्कार। नमस्कार कल सर। मतलब नमस्कार। कल बात करने की कोशिश की पर मेरी बात हो नहीं पाई आपसे। हाँ, आपका जो काम है वो क्रांतिकारी से एक नंबर है, वो हमें बहुत अच्छा लगा। आपका जो काम करने का तरीका है, हमें भी वो ग्रुप चाहिए और जो दिव्यांग भाई है उसको हेल्प करने के लिए। बहुत बढ़िया प्रपोजल दिया आपने, और बहुत बढ़िया आपकी मैं
प्रशंसा भी करता हूँ। कहाँ से हो सर आप? संभाजी नगर से ना? अब छत्रपति संभाजी नगर से। नंबर बताइए आप। मैंने बहुत सारे 88 देखो नंबर ले आता देता हूँ। हाँ? चलिए फोर टाइम 88 एक सेकंड में 88 लिख लेता हूँ। हाँ बताइए। 88 88 88 काय झालं? पावर आपल्या इकडे. हेलो हाँ 88 67 05 32 67 0 32 5 32 यस 67 0 32 बरोबर आहे. हाँ 67 05 32 67 0 5 5 32 संभाजीनगर यांना देऊन द्या. ठीक आहे बोला. जे सर्टिफिकेट जे ऑफलाईन होते ते ऑनलाईन करून दिले. कोणाचे पेन्शनचे त्याचे भरपूर म्हणजे काम सॉल्व केलेले आहे प्रश्न. तर थोडा तुमचा आवाज कमी येत आहे आम्हाला. हॅलो आवाज हा बोला आता. भरपूर लोकांचे ऑनलाईन ऑफलाईन करून दिलेले म्हणले सर्टिफिकेट ज्यांचे होत नव्हते की त्यांना माहिती नाही त्यांचे. बहुत बढ़िया बढ़िया बहुत अच्छी बात आहे. सराहनीय बात आहे. Yes. आमच्यासोबत राजाराम जाधव आहे. जाधव साहेब हा बोला सर. हे ते नामदेव कोंडके आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि हा. त्याच्या इच्छा जाहीर केलेली आहे की ते आपल्यासोबत आपल्या मिशन मध्ये सोबत येऊ इच्छितात. हा. तुम्ही काय Yes. मार्गदर्शन कराल त्यांना? ओके सर. हा जाधव सर बोला. हा बोला की सर. काय म्हटलं? आम्ही फुलंब्री तालुक्यातून नाही म्हटलं संभाजीनगर. हा 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 बोला. आता मला पण आपल्या संघटना काम करायचं आहे समाजसेवासाठी म्हणजे हे करायचं आहे. हा सर आता सरांनी सांगितलं तुम्ही संघटनेमध्ये काम करत असताना आपण आपले हा. दिव्यांग जे आहेत ते प्रथम पहिला हो तुम्ही 50 तरी जोडले पाहिजे सरांचं म्हणणं आहे. हो ना. आणि त्यामध्ये तुम्हाला सर ग्रुप देणार आहेत. त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर 50 जॉईन केल्यानंतर तुम्हाला 500 लोक जॉईन करायला पाहिजेत आणि त्या संघटनेचं मग काम करायला पाहिजे सर. हो चालेल ना करून. माझं तसं पण आहे काम चालू आहे. हा चांगली गोष्ट आहे सर. हो मग तुम्ही हा संभाजीनगरचे सर? नाही आम्ही चंदगड तालुका कोल्हापूर. ठीक आहे चालेल. मी ओके सर. 500 लोकांचा हे करून घेतोय मी ग्रुप. मला एक ग्रुप देऊन हा टाका. ओके सर. पुष्पेंद्र आपल्यासोबत पुष्पेंद्र मेयर पण आहे आणि खूप सक्षम आहेत आणि त्यांना खूप मदत. मेयर साहेब आहेत का तुम्ही इकडे? हेलो पुष्पेंद्र आहे ना? साहेब, कोल्हापूरचे आमच्याकडे नमस्कार. हॅलो हा, हा एक पुष्पेंद्र त्यांना सेकंड. ग्रुप मेयर साहेब आहेत हॅलो का? नमस्कार. आमच्याकडे प्रमोद नमस्कार. आणि आपले विद्यासागर साहेब. सागर बोला सर. हा हे कोंडके जे आहे नामदेव कोंडके हे अगदी ऍक्टिव्ह आहेत. काल माझ्या त्यांच्यासोबत झालं. तुम्ही सुद्धा त्यांच्या कॉमन संवाद साधा यांच्यासोबत जेणेकरून यांना आणखी थोडं माहिती पडेल आपल्या कार्यक्रमाबद्दल. हो सर. ते आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांना काय कामाचा अनुभव आहे. संभाजीनगर म्हणजे आपल्याला तिथं दिव्यांगाची संख्या जास्त आहे. मला माहिती आहे संभाजीनगर मध्ये ते आपल्याला म्हणजे आपली जी संभाजीनगर म्हणजे दिव्यांगांची राजधानी आहे. हो त्याच्यामध्ये काम आपल्याला आवडेलच आणि ते करायला आपल्याला पण बरं वाटेल. हो ना. स्वागत आहे नामदेवजी तुमचं. एक 2 मिनिटांमध्ये आम्ही अलॉटमेंट करतो आहे. हॅलो हो हेलो हो सर ठीक आहे. काम आवाज सुरू क्लिअर येत लगेच नाहीये. केलं. हेलो थोडा चला ठीक आहे. हेलो
ठीक हॅलो आहे सर चालेल, म्हणजे मला एक ग्रुप. हो सर, बोला ना. आताच देतोय तुम्हाला, आताच लाईन अप करून देतो. ठीक आहे. ओके 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 ओके, तुम्ही बनवून राहा ग्रुपमध्ये, मी तुम्हाला इन्फॉर्म करतो झाला की तर. हॅलो ओके ओके. हॅलो बोलो. माझा कॅमेरा थोडा बंद केला चालेल का सर? हो हो, माझं. चालेल चालेल, ठीक आहे होते. ओके, ठीक बोला आहे, अफजल, थँक्यू. अफजल खान बोलो. हॅलो बोलिए. मैं अफजल, नमस्कार सर जी। नमस्कार सर, बताइए. मेरा नाम अफजल खान है। जी मैं मध्य प्रदेश एमपी में रहता हूँ सर। एमपी में रहते हैं. जी सेलोकरजी तुम्ही नोट करत आहे का? माझ्याकडे आज रजिस्टर नाही आहे. जी हा, सेलोकरजी. हेलो मला वाटते गोकुल भाऊ नोट करताय. गोकुल भाऊ तुम्ही नोट करत आहे का? करत आहे. हाँ, यांच्या नोट करा तुम्ही. हो. अफजल खान, कहाँ से बोल रहे हो आप? मैं एमपी मध्य प्रदेश से बात कर रहा हूँ सर। एमपी मध्य प्रदेश में, ठीक है. जी लिखा एमपी मध्य प्रदेश. क्या क्या कौन जी सा जिला है आपका? आगर आगर जिला है सर जी, आगर मालवा जी। आगर. जी जी आगर. जी अच्छा, ब्लॉक क्या है? ब्लॉक के वार्ड मतलब वार्ड नंबर 11 है। नाव काय सांगितलं? नाम क्या है जी आपका? मेरा नाम अफजल है जी। हाँ, अफजल खान, ठीक है. जी अच्छा, मोबाइल नंबर बताइए आपका. 7399 7999 40 40 7424। हेलो, बोलिए ना. जी जी बोलिए ना. 799940 7424। 7424. जी बोलिए, क्या सर मदद जी, है हम आपकी? बोले आगे सर जी का. मैंने ना 10th और 12th दोनों पास की है। आपने 10th और 12th, मतलब 12th पास हुए हैं आप? जी 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 जी. मैं ये कह रहा था कि मतलब अभी तक कोई जॉब वगैरह कुछ भी ऑफर नहीं आया, और मतलब हमारी पेंशन पे ही गुजारा जी, हमारा 600 रुपये महीना। कौन करेगा ऑफर जॉब आपको? नहीं, जैसे कुछ भी, जैसे गवर्नमेंट के द्वारा कुछ। तो क्या मिलता है क्या कुछ गवर्नमेंट से जॉब के, मतलब मुझे समझाओ जरा. जैसे मतलब जैसे कोई दूसरा लाभ नहीं है पेंशन के अलावा सर जी, गवर्नमेंट। कितने परसेंटेज है आपके? 100%। 100%. जी फिर आप लिखा पढ़ी, मतलब कुछ पढ़ना रहा तो कैसे पढ़ते हो? सोशल मीडिया कैसे ये देख? मतलब है ना, सेलेक्ट स्पीक ऑप्शन से जैसे वो स्क्रीन रीडर जो होता है ना, हाँ स्क्रीन रीडर जो आता है ना एप्लीकेशन मोबाइल में, हाँ हाँ. उससे यूज करता हूँ मैं। अच्छा जी. जी जी तो आपने नौकरी के लिए फिर कुछ कहीं पर ट्राई किए हैं? मतलब वो जान ट्राई घेऊन. करते वो क्या नाम रिजेक्ट हो जाता है कई। कृपया अपने आप को म्यूट करिए सभी लोग. हेलो. सर जी, हाँ जी, मेरे पिताजी भी शांत हो गए हैं, तो मतलब जैसे। बोलिए, हम सुन रहे हैं आपको, बोलते रहिए. जी, तो मेरा मतलब ना, मतलब मैंने बहुत सारी जगहों पे लगाए भी, उसके लिए फॉर्म भी दिए है, तो रिजेक्ट हो जाता है, इसी वजह से मेरा फॉर्म वहां तक पहुंच नहीं पाता, ऐसा कुछ। और मुझे बस इससे पेंशन मिलता है, उसके अलावा कोई दूसरा लाभ नहीं मिला गवर्नमेंट से। अच्छा. हाँ जी, तो मेरी ये समस्या है सर जी, और मतलब अच्छा, मैं भविष्य का सोचता हूँ, थोड़ा मुझे फोन दिमाग कर खराब। सकते हो क्या? जी मुझे अभी आप फोन कर सकते हो? जी कर सकता हूँ ना। अभी जो नंबर पे किया था वो नंबर पे करो आप.
अच्छा, जिस नंबर पे अभी किया था उस पे करूँ? हाँ जी। ठीक। चलिए नेक्स्ट को बात करनी है, कृपया हेलो हेलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मला हे विचारायचं होतं सर, व्यवसायाचं जे आहे ते कसं करायचं? हॅलो सर. सुनीताताई म्यूट करा तुम्ही स्वतः. सुनीताताई. हॅलो. अमित चौबे बोलिए. म्हणलं सर, व्यवसायाचं याचं जे आहे त्याचं कसं हे करायचं होतं? फर्स्ट टाइम जुड़ रहे हो आप? आप फर्स्ट टाइम जुड़ रहे हो अमित? नाही, किती दिवसापासून पहिले भी जॉईन व्हावं असं. कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे? डेट अभी ध्यान में नहीं सर. मराठीत बोल, मराठी कळतं का नाही? 30 तारीख को ज्वाइन हुए थे आप? महीने सांगत आहे. पिछले महीने में ज्वाइन हुआ था सर. तारीख बताओ, तारीख. 15 या 16 तारीख को सर. मार्च. जी. ये नंबर नसतो. मिळेल का ते विचारता. 15 को रविवार था, इसलिए को हमारा संवाद होता नहीं है, और 16 को भी नहीं होता है. बताया सोमवार को हम लोग सीएम ऑफिस में रहते हैं. 17 तारीख को अमित चौबे के नाम से कुछ रिकॉर्ड दिख नहीं रहा है. आप मुझे कंफर्म तारीख बताइए तो आप लोग आगे बात कर सके. डबल तारीख लक्षात नाही सर मला तशी. ठीक आहे. त्याला ओपन द्या 50 ची. चल जरा लाइन पर रहो 2 मिनट. तारीख लक्षात नाही सर. नहीं है. हॅलो अमित चौबे, पुन्हा डबल सांगा तुम्ही. हाँ बोलो सर. पुन्हा सांगा ना डबल. अमित चौबे. महिना नसेल. अच्छा अमित, आपका मुझे रिकॉर्ड तो तारीख पता नहीं. मम्मी से बात करो आपके. तारीख लक्षात नाही दादा. अगं ताई, तारीख सांग ना ग. नाही लक्षात नाही तारीख. आता रिकॉर्ड बघू ती. बरं मी ताई, मी याला आठवलं, मला याला मी म्हटलं होतं की याला जॉब करिता मी म्हटलं होतं की जॉब करता कठीण आहे याच्याकरता. याला काहीतरी घरी बसून व्यवसायाचं नाही मग माझं बर का दादा, व्यवसायाच्या ऐवजी त्याला घरून जर काम मिळालं तर लॅपटॉपवर काम करू शकतो तो. व्यवसायाचं कसं चढ उतार असतात. पण जॉब कोण देईल ताई मला? हाच तर प्रश्न मागे आपण बोललो होतो. तुम्हीच द्या. बरं थांबा, मी याला घेतलेलं आहे का पॅनलवरती? तुम्ही याला काही काम दिलंय, त्या कामाचं काय कुठपर्यंत पोहोचलंय? करतोय सर. किती झाले? किती झाले? 5-6 जण झाली सर. आता किती दिवस झाले देऊन? मागच्या वेळेमध्ये दिलं होतं सर. 100 जण जॉईन केले ना तू? पुष्पेंद्र सरांनी पाठवले सर मला 100 जणांची. 500 करा, मग आपण या विषयावरती बोलू. आता सध्या तर जॉबच्या विषय नाही, पण मी जे मार्गदर्शन करतो त्यानुसार पुढे वाढा. मीटिंग मध्ये नाही होतं मग 500 नाही होता का? आणि काल पण नव्हता, परवा पण. ठीक आहे.
तुम्ही 500च्या पुढे फिगर घेऊन चला, बाकी सांगतोय कसं करायचं आहे तर. CCTV. ताई मला फोन कर बरं आता. फोन ताई मला फोन कर आता. बर बर करा ना पटकन. हॅलो हेलो हेलो अफजल. हाँ हेलो हाँ, आवाज आ रहा है मेरा? काढून ठेव. हेलो नहीं, वक्त मैं क्या बोल रहा हूँ. आपल्यालाच म्हटलं की फोन करा. हॅलो हा बोल दादा. अरे सरांच्या फोनवर करा ना. त्यांचा नंबर नाही. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा. हा ते नंबर. फोनवर टाईप करायचं, 2 मिनिटं थांबा. बर चालेल चालेल ठीक आहे दादा. हेलो 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 सर. हेलो 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 बस 2 मिनिटं द्या. हे काही कॉल सुरू आहे इथल्या सदस्यांचे, त्यांच्याशी बोलतो आहे. तुमच्यासोबत हे बोलतो. मिनिट द्या फक्त. हॅलो तुमचं कसं करावं लागतं. हाँ बोलिए, बात कर सकते हैं हम लोग. हाँ हेलो तो अभी मेरी बात वो ताई से हुई, अमित कोड के इनके मदर से भी बात हो चुकी है. और अफजल जो है, अफजल MP से जो जुड़े हुए थे, उनसे भी मेरी बातचीत हो गई. अभी हम आगे की बात कर सकते हैं. हेलो सर. हाँ बोलिए, क्या नाम है आपका? बाबूलाल विश्वकर्मा. बाबूलाल विश्वकर्मा. बोलिए बाबूलाल जी. हाँ सर, हम भी आपसे जुड़े हुए हैं. 15-20 दिन हो गया है आपसे हमारी. हम भी दिव्यांग हैं, जी लेकिन ना तो पेंशन मिल रहा है और ना तो मतलब कोई भी मतलब सहायता हो रहा है सर. अच्छा, कहाँ से हो? हाँ सर, हम नवी मुंबई से हैं सर. नवी मुंबई से है. हाँ, बहुत दिन से मैं आपको देख रहा हूँ, जब से मैं ही जुड़ा हूँ. आप सागर सर से पूछ लीजिए, सुभाष सर से पूछ लीजिए, हम जुड़े हुए हैं आपसे. जी, फिर अच्छी बात है. ये सागर जी से जुड़े हैं, सुभाष जी से जुड़े हैं. हाँ, क्या सवाल क्या है आपका? सवाल ये है कि सर हम 70% दिव्यांग, हमको आने जाने में मतलब बहुत असमर्थ हैं हम.
कहीं भी नहीं निकल सकते। आज 5 साल हो गए हम घर से खाली सिर्फ दरवाजे के बाहर बैठे रहते हैं। ना तो हमें पेंसिल है, ना तो सर ट्राई साइकिल दिला देते तो हम भी कहीं वहीं आते जाते, ना तो राशन कार्ड है। तो बताइए मुझे पेंशन के बारे में फिर आगे क्या किया है आपने? मतलब ऑनलाइन तो सर हमने करा दिया है हाँ जी। KYC, मतलब जो हमारे पास मतलब दिव्यांग सर्टिफिकेट है और मतलब UDI कार्ड है, सब कितना KYC कार्ड। परसेंट? हाँ सर, कितने परसेंटेज है आपके? 70 है सर। 70 है। हाँ अच्छा, सुभाष जी से बात हो गई इस विषय में? हाँ सुभाष जी से बात हो गई क्या इस विषय में? हाँ, बोले कि सर एक बार अमोल सर जी से बात कर लीजिए, आपको जब आने जाने में बहुत असुविधा है, हम चल नहीं सकते हैं सर, खड़ा नहीं हो सकते हैं, तो आप एक बार ट्राई साइकिल से उनसे बात कर लीजिए, हो सकता है आपका मदद कर दें। मैं बोला किसी दिन हम जब मीटिंग में ही जुड़ते हैं तो बातचीत कर लेंगे सर से एक बार। ठीक है, तो पहला विषय हम देखते हैं। पेंशन के बारे में क्या हुआ आपका? पेंशन का मतलब सर हमारे पास मतलब लाइट बिल अपने नाम पे है, UDID कार्ड है, मतलब ये सब है प्रूफ में। बोलो तो आपके व्हाट्सएप पे मैं सब डाल दूं, देख लो क्या क्या है हमारे पास, अब क्या करना है, कैसे आपने हमें किसके इसका साथ लाभ बात मिले। की पेंशन करने के लिए? आपकी पेंशन अगर नहीं मिल रही है तो सुभाष जी से बात की, सागर जी से बात की? तो वो बोल रहे हैं मतलब ये रहवासी दाखिला निकालना पड़ेगा। फिर बरोबर बोले उन्होंने, फिर क्या हुआ आगे? तो वो बोले कि रहवासी दाखिला निकाल लो, उसके बाद में मतलब ये इनकम से सर्टिफिकेट, फिर उसके बाद में बताओ तो फिर हम आगे का मतलब क्या क्या है प्रोसीजर हम बताते हैं आपको। आपका क्या एक्सीडेंट हुआ है? हाँ सर, एक्सीडेंट हुआ है, तीन तीन एक्सीडेंट हुआ है, 3 में हम बचे हुए हैं, लेकिन बच करके भी कुछ मतलब नहीं है सर। शनि बहुत जोरदार है क्या आपका? हाँ शनि बहुत जोरदार है क्या आपका? हाँ, अब कुछ भी सर आप समझ लीजिए कि 3 3 बार में मतलब हम बचे हुए हैं सर। अच्छा, बहुत बुरी बुरी तरीका से हुए हैं, और बच्चों के साथ में। ऊपर वाले का आशीर्वाद भी है आपके ऊपर मतलब? हाँ, हाँ, 3 तीन में तीन हम। एक्सीडेंट होने के बाद आप बिल्कुल सही सलामत है। हाँ सर, जो है आप लोगों का आशीर्वाद है, किसका आशीर्वाद है वो तो भगवान ही जाने कि किसका है। आप लोगों का भी है, किसका है ये तो नहीं पता है, वो तो भगवान ही जाने। ठीक है। हम्म। तो मैं देख रहा हूँ हर एक चीज, ग्रुप में जुड़ा हूँ, मीटिंग में जो भी होता है सब आता है व्हाट्सएप पे, इसी नंबर पे। जी, ठीक है, आप एक एप्लीकेशन करिए मेरे नाम से। हम्म मेरे नाम से एप्लीकेशन करिए। आपने जो जो बताया मुझे अभी तक कि आप 70% दिव्यांग है, लेकिन हम्म आपका जो डॉक्यूमेंटेशन नहीं है, तो आपको साइकिल कैसे मिलेंगी? सबसे पहले आपको डॉक्यूमेंटेशन बनाने पड़ेंगे, समझिए बात को। हम्म तो साइकिल के लिए मैं आपको नई मुंबई में है, आपके लिए कोशिश कर सकता हूँ। हम्म क्राइटेरिया में कैसे बिठाना है वो मैं देखता हूँ, हम्म लेकिन उसके लिए आपको बेसिक डॉक्यूमेंट लगेंगे ना। बेसिक तो क्या। डॉक्यूमेंट आपका हैंडीकैप सर्टिफिकेट आपके पास में है ना? हाँ है सर। और डिसेबिलिटी सर्टिफिकेट भी है? हाँ। ठीक है, तो आप मुझे एक अर्जी करिए, एप्लीकेशन करिए। हम्म कौन है घर में पढ़ा लिखा? पढ़ा लिखा बड़ा वाला लड़का आकरोही में पढ़ रहा है, 4 बच्चे हैं सर, 2 लड़की हैं 2 लड़का है, एक तो गया एग्जाम देने, बड़ा वाला लड़का है, और हाँ, बड़ी वाली लड़की हमेशा ही बीमार रहती है, मतलब उसका किडनी कब में स्टोन है, मतलब कब क्या हो जाए उसका तो है नहीं, सिर्फ वाइफ कमाती हैं, उन्हीं के सहारे से मतलब हम लोग 6 लोग चल रहे हैं एक के सहारे से, क्योंकि पहले मैं कमाता था, अब 6 7 साल हो गया है मैं घर पे बैठ गया हूँ एक्सीडेंट की वजह से, अब मैं चलने फिरने से असमर्थ हूँ। जी। ऐसा। कितने साल हो गए आपको दिव्यांगत्व आए हुए? 5 साल हो गए सर। और नवी मुंबई में कहाँ रहते हो आप? आपने ये सुना होगा ना सर, घनसौली आए होंगे ना, घनसौली जो घनसोली? थाने को, हाँ, नई थाने? मुंबई से पड़ोगे तो रास्ते में पड़ता है कोपर खन्ना घनसौली। जी। हाँ, तो घनसौली से मतलब एक एरिया है वहां पे MIDC का, नवी मुंबई में फेमस है सर। अच्छा, और कितने दिव्यांगों के साथ आपका संपर्क हुआ है पिछले 5 सालों में? है 2 3 लोग, 2 3 लोग हैं, और ज्यादा तो नहीं अपने एरिया में।
चलिए आप है ना अभी रेगुलर 3-4 दिन जुड़िए, अब हम लोग इस विषय पे बात करते हैं। हम्म और आपके बेटे को बोल के या जो लिख सकते हैं इसको मुझे ईमेल कर दीजिए, ये हम्म bjp.agarwal@gmail.com, इसमें मुझे आप अर्जी भेजिए कि हम्म आप चलने के लिए ट्राइसिकल चाहिए करके। आपका हम्म नियत बैठता नहीं है, लेकिन अब मैं दिमाग लगा तो कैसा कर सकते हैं। नहीं सर, अगर जो आपके व्हाट्सएप पे मैं कैसे चलता हूँ, मैं वीडियो बना करके मैं भेज देता हूँ, आप रियल में देख लीजिए कि मतलब ये बंदा कैसे चलता है। आप समझ नहीं पा रहे हैं, मैं समझाना हाँ चाहता हूँ। मैंने आपको कहा कि आप मुझे अर्जी भेजिए, हाँ ठीक है अर्जी आप हम भेज दे रहे हैं। से भी चलते हैं हम्म या आप नहीं चल पाते इसलिए आप बैटरी की साइकिल मांग रहे हैं। मेरे हाँ हाथ में सर होता तो मैं अभी 2 सेकंड में करता था, और 2 घंटे में मुंबई में आपके घर पे साइकिल डिलीवर कर देता था। ठीक है, ठीक है। अभी लेकिन ये अभी आपका जब आपसे समाप्त होगा किसी से तब बात हम। करनी पड़ेगी मुंबई में, मुझे हम्म किसी से बात करनी पड़ेगी मुंबई में आपके लिए। तो इसीलिए हम्म मैं आपके फेवर में हूँ, आपके पक्ष में हूँ, लेकिन उसके लिए हाँ मुझे फर्ज लगेगा कि आपने ऐसी ऐसी डिमांड की है, उस डिमांड की बदौलत मैं आगे बात करूंगा। सर ठीक है, अगर जो दिलवा देते सर तो महान कृपा होती सर आपका। हम भी आपके साथ में जहाँ बुलाते, जहाँ हम भी आते जाते आपके साथ में मतलब रहते। बिल्कुल। तो देखिए मैं आपको फिर से रिपीट कर रहा हूँ कि मैं आपके पक्ष में हूँ और आपको दिलवाना चाह रहा हूँ, लेकिन आप नियम में नहीं बैठते हैं। बैठते हैं सर, नहीं बैठते। मतलब 70% मीटिंग में तो जरूर बैठते हैं सर। 70% के विकलांगों को मोटोराइज बैटरी साइकिल देने की अनुमति नहीं है। हम्म 80% और उसके ऊपर उन हम्म लोगों को मोटोराइज, हम्म ठीक है। ठीक है सर। लेकिन हम्म के एरिया के बहुत से ऐसे चैरिटेबल ट्रस्ट होते हैं, एनजीओज होते हैं, जो हम्म अपना इस तरह का वाटअप करते हैं बीच बीच में। ऐसे हम्म एनजीओ काफी मेरे साथ जुड़े हुए हैं। हम्म एनजीओ को भी मैं आपका डेटा आगे सर्कुलेट कर सकता हूँ। हम्म इसलिए मैंने आपको कहा कि आप मुझे ईमेल भेजिए, आपकी डिटेल भेजिए, मैं कोशिश करता हूँ। ठीक है सर। नागपुर में भी अब अभी मेरी सर से बात हुई थी तो उन्होंने कहा था अभी कि जब में मीटिंग खत्म होगा तब हम भेजते हैं आपके उस पे। भेजिए भेजिए। और हाँ अभी के लिए हम आपसे 4-5 दिनों के बाद कुछ और बात भी करेंगे। ठीक है सर। ठीक है। हाँ मार्गदर्शन हमें मतलब बने रहेंगे, हमें आप ऐसे मार्गदर्शन देते रहिए सर, ताकि हम लोगों का भी मतलब उद्धार हो सके आप लोगों के सहारा से। बिल्कुल एक ही है आपसे विनंती, हम्म रेगुलर 3-4 दिन 5 दिन जुड़िए, फिर 5वें दिन मैं आपसे कुछ और बात करता हूँ इस विषय में। हम्म आपकी इच्छा शक्ति है दिव्यांग, इस प्रोग्राम में आप काम करने की इच्छा रखते हैं, आप मुझे ये दिखाइए। रोज जुड़िए हम्म 4-5 दिन, फिर मैं आपके साथ में कुछ और विषय पे बात करता हूँ। ठीक है सर, हम तो जुड़ने का तो हम मतलब हमेशा जुड़ते हैं, जब से आपसे वो फोन पे बात किया है, जब से हम जुड़ते हैं बिल्कुल। मीटिंग में। बहुत आप बहुत देख लीजिए। नहीं, बिल्कुल बढ़िया। ठीक हाँ है। और सर। आपको जो मार्गदर्शन किया है, उत्पन्न सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाण पत्र, ये जल्दी से जल्दी बनाइए, ताकि आपकी इनकम पेंशन के लिए हम प्रोसीड कर पाए। हम्म चलिए। राशन कार्ड भी नहीं है सर यहाँ का हमें है। बिल्कुल, वो भी हम्म अप्लाई कर देंगे। हमारे पैनल पर जो सम्मानीय सदस्य है वो आपकी मदद जरूर करेंगे। आपने जिनके नाम लिए आप उनके संपर्क में भी रहेंगे तो भी आपका काम हो जाएगा। हम्म आपने जो 2 लोगों का नाम लिया, हम्म विजय जी और सुभाष जी, ये आप इनके संपर्क में बने रहिए, ये आपका काम जरूर कर देंगे। हम्म और कुछ भी रहा तो हम सब मिलके बातचीत कर सकते हैं। ठीक है सर। ठीक है। संपर्क में तो हमेशा हम हर एक दूसरे दिन मतलब हर एक दिन मतलब मैं सुभाष सर से और उसके बाद में हमेशा मैं बातचीत करते रहता हूँ सर। ठीक है। हाँ बिल्कुल। हाँ ग्रुप में है तो रहेंगे सर, जब तक रहेंगे तब तक निभाएंगे, जब तक जान रहेगी तब तक साथ में है। बढ़िया। हाँ बढ़िया। चल, सर। किसी और अभी और नए हाँ
नए सदस्य से बात करते हैं। तो हाँ ठीक सुप्रिया है सर, करिए। जब जी मीटिंग खत्म होगा तो हम लड़के से अर्जी डलवा दे रहे हैं आपके उस पे। डलवाई डलवाई। हाँ सर, हेलो सर नमस्कार सर। बोलिए, कौन बोल रहे हैं प्लीज? हॅलो सर अनिता। हा ते सर ते राशन कार्डाचं केलंच नाही माझं. कोणी नाही केलं का ताई? नाही ते त्या सरांनी सांगितलं होतं, गोकुळ सरला माहित आहे ते कोणचे सर होतं, त्याचं नाव नाही मला माहित. गोकुळ सर तर पटापट काम करतात ना ताई, असं होऊच नाही शकत. गोकुळ सर काय म्हणतात तुमच्या नावाबद्दल? बोला जरा मॅडम सोबत, ताई सोबत. बोललो त्यांच्याबद्दल झालं, पण बोललो त्यांना सांगितलं तहसील मध्ये जायला, त्यांनी पुरवठा विभाग मध्ये जायला सांगितलं. काय सांगितलं? त्यांना सांगितलं धान्य पुरवठा विभागामध्ये तहसील मध्ये जा, बाकी सर तुमच्यासोबत एक बोलायला मिनिट सांगितलं. तुम्ही बस सर त्याने नाही, मी बोललो, थांबा एक मिनिट सांगतो. हो सर त्यांच्या बोला. गावामध्ये टीम होती, त्यावेळेला सुद्धा त्यांचं अप्लिकेशन केलं होतं आणि त्यावेळेला त्याने अर्ज करायचा अर्ज केला, परंतु जे त्यांचे दिव्यांग होते त्या दिव्यांगपैकी त्यांना 6 कार्डांचा अंत्योदय कार्ड अपंगांना दिलेला आहे. एकट्या यांची जी डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्यांनी तहसीलला जाऊन फक्त तलाठीचा उत्पन्न दाखला एकच फक्त काढायचा आहे, ते दोन फक्त तहसीलला त्यांनी जमा करायचा आहे, दुसरं काही काम नाही आहे त्यांचं. ते त्याला मी सविस्तर बरोबर बोललोय, बरोबर. त्यांच्या रेशन दुकानदाराशी बोललोय, त्यांच्या पुरवठा विभागाशी बोललोय आणि सर त्यांचं रितसर त्यांना सांगितलेलं आहे. त्यांना काय सांगितलं, आता तुम्ही फक्त तलाठी साहेबांचा उत्पन्न दाखला घ्या, त्यांना मी फॉर्मॅट पाठवतो म्हटलं, फॉर्म पाठवलेला आहे, तो फॉर्म भरायचा आणि त्यांनी तिथे तहसीलदारला देऊन द्यायचा आणि पोच घ्यायची. मग त्यांच्याकडे तेच पोच सांगितलं नाही आहे. त्यांना. मी त्यांच्याकडे पोच असेल तर पाठवा म्हटलं, पोच पाठवली नाही, पहिला केलेली नसेल तर असेल तर द्या, नसेल तर दुसरी करायला पाहिजेत, नसेल तर तिथं त्यांच्या रेकॉर्डला तपासला पाहिजे, तुम्ही कधी अप्लिकेशन केलेलं आहे ती तारीख मला पाहिजे. काय म्हणते का अनिता? त्या हॅलो सर हा बोल ना, बोला ताई. ते मी तहसील मध्ये दिलते सर हे कागदपत्र पूर्ण. दिलेली पोच पाहिजे, बोला पोच बोला. तुम्ही काय दिला तिथली पोच पाहिजे. हा आहे ना सर, मग ती माझ्यापाशी. मग टपाल आहे तर तुम्हाला टाका म्हणता ना मी व्हॉट्सअपला, बरं मला व्हॉट्सअपला टाका म्हणता ना, तुम्हाला पोच दिलेली ती. मी तशी डायरेक्ट पुरवठा अधिनियम कशी मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना बोललो ना मी. हो काय सर? हो, मग तुम्ही डायरेक्ट त्याच्यात कसं आहे वनिता ताई, हा तुम्ही बोला सर. त्या सरांच्या, अमोल सरांच्या खूप जवळचे आहे. कारण अमोल सरांचे रवी राणा, माननीय आमदार रवी राणा बडनेरा, खूप सरांचे संबंध आहेत सरांसोबत. हो ना. हा, तुमचं काम होऊन जाते लवकर, पण तुम्ही फक्त ते करा, तुम्हाला जे सांगितलं ते. बरं ते त्याला म्हणा मोबाईलवर पाठवून द्या, मग आम्ही करतो ते काय करायचं आहे ते. हॅलो. हा हॅलो सर. हॅलो. तुला जे राजाराम भाऊ आणि गोकुळ भाऊ जे सांगतात त्याच्या पालन कर आणि त्यानुसार पुढे वाढ, सगळे काम होऊन जातील तुझे. बरं बरं बरोबर. त्या संपर्कात राहा. हा हा हो सर. ठीक आहे ताई. हा हा तुला काही समस्या असेल तर फोन करून घ्या ना, ते फोन उचलतात आणि मार्गदर्शन करतात. बरं बरं ठीक आहे सर. ठीक आहे ताई. बोला, कोण बोलत आहे? बरं पाठवलं म्हणते ना मोबाईल नंबर. पाठवलं नाही ते काय तुम्ही आणलं ते तहसील. तर मला ऐकायला येत नाही. हॅलो सर. हा, रेंज मध्ये नाही, जरा प्रॉब्लेम आहे. हॅलो सर. हो हा सर. जाधव सर, आवाज येतोय तुमचा? सर आवाज येतोय का? हो येतोय. येतोय सर, येतोय सर. हा सर, मग हा सर, त्याला सविस्तर मी बोललेलं आहे सर सर्व. हो हो
त्यांच्या रेशन दुकानदाराशी बात केलेली आहे. त्यांच्यात कॅम्प लावले होते. त्या कॅम्प मध्ये सुद्धा त्यांचा म्हणजे त्यांनी 6 जण होते. त्यांचं 7 नंबरला नाव आहे. 6 जणांचं केलेलं आहे. परत त्यांचं दुसऱ्या टप्प्यात करणार म्हटले. परत त्यांनी फक्त तहसीलदारकडे जाऊन तलाट्याकडे जाऊन फक्त उत्पन्न दाखला देऊन तिथं अर्ज करायचा आहे. बरं. आणि त्याची पोस्ट असेल तर पोस्ट टाका म्हणते त्यांना काल मी. मग काल टाकल्यानंतर आज आणि परत मी फोन लावतो आहे सर. मी उद्या सोमवारी फोन लावतो, आज नाही. जरा प्रॉब्लेम आहे सर, ट्रॅव्हल मध्ये आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. ओके सर. ड्रायव्हिंग करतो सर. हो, अरे वा, छान. ड्रायव्हिंग करून घेता तुम्ही? हो सर. अच्छा. आहे सर, म्हणजे 65 आहे, सगळं हातामध्ये केलेलं आहे. इको गाडी आहे. अच्छा, इको गाडी. हा, आणि सर आहे बेळगावला मार्केटमध्ये पूर्ण माझं मी बाजार करतो सर, आत फिरून गाडी अच्छा. बेळगावमध्ये. हां हां. ते गाडीचे सर्व रजिस्ट्रेशन्स वगैरे प्रॉपर असेल, सगळं असेल, तर ती एक योजना आहे, खूप जुनी योजना आहे. 15 लिटर पेट्रोल. हा सर. 15 लिटर पेट्रोल फ्री मिळतंय. त्या योजनेमध्ये त्याचा लाभ घेऊन घ्याल तुम्ही. चालेल सर. अप्लिकेशन कुठे जिल्हा परिषदला करायचं? DM कडे, विधायक, कलेक्टरच्या मंजुरीने होतं ते. कलेक्टर मंजुरी करतात. 15 लिटर पेट्रोल जे आहे ते मिळतंय दिव्यांगांना. जर सर्व गाडी त्यांच्या नियमानुसार असेल तर मिळते. रेंज मध्ये नाही आहे बहुतेक. चला, कोणाला बोलायचं आहे का? आपण वाइंड अप करायचा हा प्रोग्राम. हॅलो सर, याचं लायसन मिळते का ड्रायव्हिंगचं? हो, मिळते. आणि पायामध्ये ऍक्सिलेटर, ब्रेक पायामध्ये हातामध्ये येतात? गाडीला मॉडिफाय करावं लागते दादा. बरोबर. हो. कधी घेताय गाडी तुम्ही? तर मी 2014 मध्ये गाडी घेतली. 2014 मध्ये. आम्ही गोकुल भाऊला म्हटलं की आता गोकुल तर असं केलेलं आहे बघा गाडीमध्ये. गोकुल भाऊ काही मानत नाही, आता पूर्ण अमरावती धुवून काढतोय. सर, मी तुम्हाला नंतर पर्सनल फोन करू, जरा रेंज नाही आहे. हो, टेक युअर टाइम प्लीज. ड्राईव्ह स्लिपली, आरामात गाडी चालवा, नंतर करा, काही हरकत नाही. ओके ओके सर. टेक ओके युअर सर. टाइम. ओके ओके, थँक्यू. हॅलो. वनिता KP बोलत आहे. हॅलो. बोला ना, बोला. तीरथ बोलत आहे. तीरथ विनोद बोलत आहे. तीरथ सर. तीरथ बॉडीगार्ड. दर्शन झाले खूप दिवसानंतर, दर्शन झाले तीरथ तुझे तर. सर, ते मोबाईल मध्ये रिचार्ज नाही आहे ना, तर दुसऱ्याचा मोबाईल वापरत आहोत सर सध्या. अच्छा, अरे रिचार्ज ठेवायचा आता. नाही सर, सध्या 4-5 दिवस झाली रिचार्ज नाही आहे, तर ताईचाच मोबाईल आहे हा. एअरटेलची सिम असेल तर 400 वाला मारायचा अनलिमिटेड. एअरटेलची सिम असेल तर 400 वाला मारायचा अनलिमिटेड. बंद नाही होत का रिचार्ज? म्हणजे नेट खतम. नेट खतम नाही मध्ये का? नेट खतम नाही होत म्हणते, एअरटेलची सिम असेल तर. हो का? तर सर, ते मी म्हटलं होतं ते इलेक्ट्रिक सायकलचं सर कसं आहे, मला एका ठिकाणी जॉब मिळाला आहे सर. किती पर्सेंटेज आहे तुझे? 80%. हा, तर ते स्टॉक नाही आहे. कालच तर बोलणं झालं साहेबांसोबत. तू कालचा व्हिडिओ नाही बघितला का? नाही सर, ते घरी नव्हती ताई म्हणून बघितला नाही मी. तर कालचा व्हिडिओ बघून घे. साहेबांनी सांगितले सध्या स्टॉक नाही आहे, पुढच्या महिन्यापर्यंत व्यवस्था होईल. हो का? तुझं नाव रिकमेंड केलं असेल. केलं आहे ते ना? सेवाग्राम हॉस्पिटलला सर वेकन्सी निघली आहे, म्हणजे जे गाडी वगैरे पार्किंग नाही का सर, त्यामध्ये. तुझं कुठे राहणं आहे? वर्धेला सर, वर्धेला बापूकुटी सेवाग्राम. बरं, कर ना मग, छान आहे ना. कुठे वॅकन्सी निघालेली आहे? सेवाग्राम हॉस्पिटलला सर. अच्छा, सेवाग्राम हॉस्पिटलला. हो. जॉईनिंग झाली का तुझी? व्हायची झाला की व्हायचं आहे? काय सर? जॉईन झाला की व्हायचं आहे म्हटलं?
जॉईन झाला ना सर मी. ते नोकरीला जॉईन झाला का? हा हा. नाही म्हणजे आता त्यांनी 15 तारखेच्या नंतर येऊन बघ म्हणे. आज जाऊन बघतो सर अजून. म्हणजे कन्फर्म नाही आहे का? नाही कन्फर्म आहे सर ते त्यांचं वालं, फक्त या जायचा प्रॉब्लेम येत आहे सर, त्यामुळे थांबून आहो मी. अच्छा, वर्धेला आहे का? प्रॉपर वर्धा आहे? नाही मी वरुडला राहतो प्रॉपर. अच्छा, म्हणजे वरुड. सेवाग्राम जे बापूकुटी आश्रम आहे ना त्या इकडेच 1 किलोमीटर आधी. अच्छा 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 अच्छा. हम्म. ठीक आहे. बघ कसं हॅलो मॅनेज कर. काय हॅलो, म्हटलं सर? सगळ्याची काम होतील, माझं काम मागं राहील. कसं मॅनेज करते बघ म्हटलं. सर आता जाऊ नाही राहिलो, ते थोडं जायचा प्रॉब्लेम येत आहे. तर त्यांनी म्हटलंय 25 तारखेवरी बघ म्हणे, तुला जरी काही मिळत असेल कुठून तर म्हणे, नाही तर मग ऑटो लावून घे म्हणे एक म्हणे. बरं बरं, काय काम आहे तिथे? तिथे म्हणजे ते गाडी पार्किंग वगैरे राहते ना सर, ते फक्त नावं लिवायचे त्यांचेवाले 12 तास ड्युटी आहे सर ती. अच्छा अच्छा. हम्म. तुझा नंबर सांग जरा. माझा नंबर आहे 9923 9923 67 हा 90 40. सध्या बंद आहे सर, रिचार्ज नाही आहे आता. बंद आहे का रे? मग आता दुसरा कसं? नंबर सांगू का सर? हा सांग. 82 हम्म. बोल ना. 82 82 65 08 हम्म 50 66. 82 65 08 08 50. 50 66. या नंबरवरती मी एका साहेबाचा नंबर पाठवत आहे. हा ठीक आहे ना सर. आता लगेच बोल आणि मी पण बोलतो त्यांना. हम्म. तुझं जाय यायचं कसं व्यवस्था होते बघू आपण. ठीक आहे, थांब जरा लाईनवर राहा. हा सर. हम्म. मठात हे पाहिजे असेल उद्या. तो बर्फात आहे, त्या मठात आहे मग. फक्त धुतांनी त्या इथं धुता बेसिंग मध्ये. तुझा व्हॉट्सअप बंद आहे का या नंबरचा? चालू आहे सर, दोन्ही नंबरचे व्हॉट्सअप चालू आहे. माझे दोन्ही ग्रुपला ते दोन्ही नंबर आहे सर. बरं बरं. सध्या रिचार्ज नाही तर नेट नाही आहे सर त्या मोबाईल मध्ये. आता काही करायचं पण रिचार्ज ठेवायचं. लक्षात ठेव ही गोष्ट. ते तर मालूम आहे सर. तुला नंबर ह्याच महिन्यात नाही सर, नाही तर मी रिचार्ज करतो हर महिन्याला. सेवाग्रामला राहणं आहे ना तुझं? हा सेवाग्राम वरुडला सर. सेवाग्राम वरुडला आहे. आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये लागलेली आहे नोकरी? बापू म्हणजे महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये आपल्या सेवाग्रामला. अच्छा, महात्मा गांधी हॉस्पिटल. थांब एक मिनिट. सर नमस्कार.
एक हॅलो, आवाज येते का? हॅलो. सर आवाज येत आहे का? हॅलो. मला थोडं विचारायचं आहे तुम्हाला. आपल्याला जे दिव्यांग आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम वगैरे, त्यांना आपल्याला मोटराईज बॅटरी सायकल जी आहे द्यायची कल्चर आहे, ते काय आहे स्टेटस इथे तुमच्याकडे? देता येईल ना? तर एक तीरथ पारधी म्हणून मुलगा आहे, हुशार आहे, दिव्यांग आहे आणि सेवाग्रामला आहे, आणि त्याला आता हल्ली तिथे ते गांधी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलला त्याला नोकरी लागलेली आहे. हा, तर आता नोकरी लागली आहे, पण आता त्या प्रॉब्लेम आहे की तो वरून त्याला तिथे यायचं आहे, असं काहीतरी आहे ते. तर त्याला येण्या जाण्याकरता खूप प्रॉब्लेम आहे. तर मी तुमचा नंबर त्याला शेअर करतो साहेब. थोडं तुम्ही बोलून घ्याल आणि त्याचं कसं मार्केट करता येईल तर. अच्छा, आपल्याकडे स्टॉक किती आहे तिकडे आता? आहे का असं म्हणजे तिकडनं मागवतोय ना आपण? हां हां. हो. बरं. हां. बरं. तर गाडी ते इथे पाठवतात की जावं लागते घ्यायला? पाठवून देतात ना? मला एक सांगा, आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातले असे भरपूर केसेस आहेत. तर या लाईनअप कशा करायच्या मग? म्हणजे बोला. हां. बरं. हां. हां. बरं बरं, म्हणजे मी पूर्ण हं, बरं. तर महाराष्ट्रात पूर्ण राहायचं चालेल का तुम्हाला? म्हणजे कोणत्याही जिल्ह्यातले राहिले चालेल का? चालेल ना? मग तुमचं नाव करतो मी रिकमेंडेड या केसमध्ये. हो ना? ठीक आहे साहेब, ठीक आहे. या पारधीला सांगतो तुम्हाला संपर्क करायला. हाच नंबर दिलेला आहे. बघा त्याचं काय मदत होत त्याला तर. बाकी काय म्हणताय? आता तेवढं मी. हो ना? सेवाग्रामला लागून बरोबर आहे. हो. काकू त्या डब्यामध्ये टाका दूध. हो हो, ठीक आहे. बाकी ठीक आहे? हां. हो 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 हो. पोलीस प्रशासन मदत करण्याची चेष्टा जास्त करते. हो हो हो. हम्म. हम्म. देऊ ना डेप्युटेशन. हो, जाऊ आपण त्याला. हो, हे हं. हो हो हो. नाही, त्या दिवशी काय झालं ते ते तुम्ही ते पाहिलं असेल कदाचित, ते जोडपं आलं होतं, लाईव्हच होतं. त्यांच्यासोबत त्यांचे पेपर फेकण्यात आले पोलिसांतर्फे. मग माझे डोकं खराब झालं, तर मग मी ते दिलंच लंबा करून. तर ते DSP रँकचे आहे म्हणून काही आपण नाव नाही घेतलं त्यांचे. म्हटलं ठीक. हो ना? नाही, मी आता पहिलं त्यांना थोडंसं पूर्वसूचना दिली. याच्या पुढे जर केलं तर मग मी हायलाईट करून टाकेल. आता पहिल्यांदा सूचना दिली. हां 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 हां. बरं. एकदा IG ला आपण भेटून घेऊ ना? मी करतो त्याचे डेप्युटेशन तयार. एकदा आपण महाराष्ट्राचे जे मेन आहे कमिशनर महाराष्ट्र, त्यांनाही भेटून घेऊन, विदर्भ लेवलवर जे आहे त्यांनाही भेटून घेऊ एकदा. नागपूरला, विदर्भ लेवलला भेटून घेऊ. ठीक आहे. चालेल चालेल, करतो सर मी ते.
हो हो, 2 कशाला 5 दिवस आधी सांगतो, काय टेन्शन. आपले नियोजन खूप पहिले राहतात. हं. वेळ मागून घे. हो हो हो, वेळ मागून घेतो. चालेल. ठीक आहे सर. हां, ठीक आहे. थँक्यू सो मच. मी महाराष्ट्रातल्या केसेस रेफर करतो सर तुम्हाला. हां, बरं बरं, ठीक आहे. तीरथ, तुझ्या व्हॉट्सअपवरती बघ, मी साहेबांचा नंबर पाठवलेला आहे. हा सर. बोलून घेते आणि मला सर मी काय म्हटलं सर. हॅलो हां, हॅलो. बोल ना, बोल. मला म्हटलं आता तुम्ही असा सांगून द्या नंबर, मी लिहून घेतो ना, मी त्यांना कॉल या नंबरवरूनच करून घेतो त्यांना. नंबर नाही सांगू शकत, ऑनलाईन आहे, फालतू समजत जा काही काही गोष्टी. बरं तुला ठीक आहे ठीक आहे सर. काय तेवढं जेवढं सांगितलं तेवढं कर यार तू. ठीक आहे ठीक आहे. कळलं का? तुला नंबर हो पाठवलेला आहे कळलं. नंबर, मला तू त्यांच्याशी बोल, आता लगेच बोल. मी आत्ताच बोललो त्यांच्यासोबत. हा तू लगेच बोल आणि माझ्या रेफरन्स देऊन बोल. मी तुझ्या पूर्ण त्यांना डिटेल सांगितलेली आहे. हा सर. ठीक आहे, चालेल, ओके. हा ठीक आहे. आणि कामाचं काय झालं तीरथ? हा बोला ना सर, कोणत्या कामाचं? कोणत्या कामाचं म्हणजे? किती झाले विचार ना, दिलाय सर. प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस काय तुझ्या कामाची दिव्यांगांच्या? रोज येत नाही याच्यात ग्रुपमध्ये. तो ग्रुप बनवला आहे ना सर, त्या पुष्पेंद्रनीच दिला होता, त्यामध्ये ऍड केले आहे ना, खूप जण केले आहे ना. त्यांना सांगतो ना सर मी, सकाळी ऑनलाईन झूम मीटिंग वर बोलायचं म्हणून. नाही नाही, ते नाही बोलले, ते नाही सांगितलं तर चालेल, तो काही विषय नाही, ते ऑटोमॅटिक लोक येतात. पण तू दिव्यांगांचं काम किती वाढवलं पुढे, ते महत्वाचं आहे. सर काही ज्यांना सांगितलं सर, त्यांना मी ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो सर, त्या सचिवाला मी लिस्ट मागितली सर, तर तो सचिव मला काय वाटप केलं म्हणतो. ना तुझ्या वॉर्डमध्ये? निधी वाटप केला ना तर 5% काही दिवसा अगोदर? हा केलं सर ते. तर मग तर त्यांना विचारलं सर, तर मला द्या म्हटलं, यामध्ये ज्यांचे कामं असेल तर ते मी त्यांचे कामं पूर्ण सॉल्व्ह करायला विचारतो म्हटलं पूर्ण. तर त्यांना ऍड केलं सर, तर ते तुरंत दुसऱ्या दिवशी लेफ्ट होऊन जाते सर. मग मी म्हटलं राहू द्या, तुम्ही काही कामाचीच नाही आहे म्हटलं. लेफ्ट होऊ दे, सोडू दे, जाऊ दे, ज्याला जे करायचं ते करू दे. सेम हियर ऐसे मेरे साथ भी होता है. कौन लेफ्ट झालं, कोण आलं, काय नाही. जो अपने साथ में है वो अपना है, जो लेफ्ट हो गया वो अपना नहीं है. जो अपने साथ में जुड़ेगा उनको ही रखता मैं, बस बाद में हटाओ फिर. बाकीचे आता जो तुझ्या 70 दिसून राहिले, त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी आहे का याच्या ग्रुपमध्ये? नाही. ठीक आहे, पुढचं काम वाढव जरा स्पीडनी. तुझं काम लाईन हा अप सर. करून. हा ठीक आहे ना सर. आणि तो 5% धन्यवाद सर. केला ना वरुड म्हणला, तो आता मी साहेबांच्या मार्फत झाला, आता ते मला सांगितलं. हा आता मी साहेबांना आता कॉल करतो, नंबर काढतो त्यामधून, व्हॉट्सअप नेट घेऊन थोडंसं ना, त्यांना कॉल करतो 10-10:30 वाजता. आता आंघोळ वगैरे करतो थोड्या वेळ. चला आपण हा कार्यक्रम आज इथे वाइंड अप करायचा का? रघुनाथ वाघ सर, नमस्कार. वाघ साहेब नमस्कार. म्यूट आहात तुम्ही. सर नितीन म्हणून आहे त्यामध्ये, ते वेट करतात. नितीन कांबळे. नितीन हा आहे बघा. नितीन कोण आहेत? बोला नितीनजी. नितीनजी बोला. सर माझी काही समस्या नाही आहे. अच्छा, कांबळेजी, हा बोला बोला. नितीन कांबळेजी, काही समस्या नाही, एकदम ऐकून आनंद झाला. हो. समस्या नाहीये म्हटलं आणि बोलायचं आहे म्हटलं तर मजा आली. नाही माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी फक्त सहज जॉईन झालोय फक्त, बाकी काही प्रॉब्लेम नाही माझा. नाही, छान झालं. कुठे राहता तुम्ही? अच्छा, मागे हो. कार्यक्रमात. हो मी आलो होतो ना मेयर साहेब. हो, मग काय तर बढिया. ठीक आहे. बाकी सगळं हो सर, मजेत. मेयर साहेबांना मदत सुरू आहे का करणं? हो चालू आहे ना सर. मेयर साहेबांना आपल्याला तिथला कॉर्पोरेटर बनवायचे आहे. हो. ठीक आहे ना. मेयर साहेबांना तिथली छान संघटन तयार करा. तिकीट कशी मागायची ते आपण बघू नंतर, पण आता तुम्ही संघटन तयार करा. उद्या मेयर साहेबांना तिथला कॉर्पोरेटर बनवायचे आहे, नगरसेवक आपल्याला. ठीक आहे ना. ठीक आहे. हा
चला बोला विषय. ठीक आहे, पुन्हा काही या विषय कोणाचे की आपण वाइंड अप करायचे? चला. हॅलो गोकुलजी बोला. गोकुलजी सर, मी ते ई रिक्षाचा फॉर्म पाठवला होता पुष्पेंद्रला. मीटिंग मध्ये विचारायला सांगितलं पुष्पेंद्रने. सरांना विचारून घ्यायचं काय करायचं ते. मी रोज रोज तो पुन्हा पुन्हा विषय काढत नाही. एकच वेळा काढला होता माग, तो आज काढतोय. तुम्ही बोलले आता अमरावतीला 100 ई रिक्षा वाटप आहे, त्याच्यामध्ये मी सर्वात मागे राहून जाईल. मी मीटिंग मध्ये रोज जुळतो, रोज हे करतो, मी मागे राहून जाईल. तुमचे कागद केलंच नाही. तुम्ही एकदा इथे अमरावतीला तो फॉर्म जमा करा. तो फॉर्म जमा नाही केला असं मला सांगत आहे. हे कुठे जमा फॉर्म करायचं? काय कुठे करायचं जमा? समाज कल्याणला जाऊन फॉर्म जमा करा. समाज कल्याणला जाऊन अमरावती. कुठं करायचं तो समाज कल्याणला? समाज कल्याण कुठे आहे अमरावतीचं? आहे अमरावतीला समाज कल्याण, बघितलं. कोणाकडे करायचं? समाज कल्याण अधिकारीकडे. बरोबर. मी जरा फोनवर बोलतो तुमच्यासाठी, 1 मिनिट थांबा. कोणता फॉर्म करायचा? सेतू मधून काढला मी ते. ट्रायल करून घेशील का? हॅलो भाऊ, नमस्कार जी. गुड मॉर्निंग. ते आपल्या ई रिक्षाच्या म्हटलं अमरावतीमध्ये ते प्रोसेस वाढलं का काही पुढे? मग नाही वाढलं? काय आपण ते आपण बोललो नाही का मागे की त्यांना आपल्याला 100 ऍटलिस्ट जमा करायचे आहे, की जे 80%, 90%, 100% आहे. त्यांना आपल्याला त्या ई रिक्षाचे जे समाज कल्याण अधिकारी त्यांच्याशी बोलून ते पुढे करायचं. हो. तर साहेबाशी एकदा मीटिंग करायची. एक 25 दिव्यांग घ्या सोबत, आणि जे लोक 80% आहे त्यांनाही सोबत घेऊ आपण. मी काही इथनं जमवतो. 1 मिनिट थांबा. हे निलेशजीचाही फोन येऊन आला, घेऊ का त्यांना लाईनवर? बरं असेल, थांबा घेऊन घेतो, म्हणजे दोन्ही आपले कार्यकर्ते हे होऊन जातील. थांबा. हो, नमस्कार. एक कॉल मर्ज करू का मी? ते आपल्यासोबत खडसेजी आहेत. हो, 1 मिनिट थांबा. हा, हॅलो. खडसेजी पण आहे सोबत. तर ते आपल्याला जे ई रिक्षाच्या वाटप यांच्याकडून करून घ्यायचं होतं, 100 ई रिक्षे, 80% आणि 100% जे दिव्यांग आहे त्यांना. तर ती मोहीम आपल्याला जरा स्टार्ट करावं लागेल ना, स्पीडली. म्हणजे हा 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 बरं. आणि त्या 9 रिक्षामध्ये आता फॉर्म त्यांच्याकडे भरपूर आले होते. हो, मग त्यांनी 100% वाले. बरं. हा, त्याच्यात तर 100% वाले जवळपास 50%. बरोबर.
त्यांनी 100% वाल्यांचाच वाटप केलं. बरोबर. पण 100% वाल्यांपर्यंत रिक्षावाट आहे ते 20-25 जणांना. हो. तर त्यांनी नक्की काम केलं. ज्यांची निवड त्याला ते डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण वगैरे झालं नाही. बरं. ते लोक कसं कम्युनिटी हो. भेटून गेलं होतं. काही जणांनी ते सरांचं सरकारचं भेटत घेतलं आणि त्यांनी नक्की टर्मनुसार हे केलं. बरं. त्यांनी लेटर वगैरे आलं लक्षात माझ्या. नाही, कलेक्टर सोबत मीटिंग घेऊन फायदा हा आहे की कलेक्टर सुद्धा रिकमेंड करेल ना. म्हणजे कलेक्टरच्या म्हणण्यावरती साहेब निधी अवेलेबल करून देईन. आपण लेटर काढून घेऊ, पण निधी जे काढण्याचं काम आहे ते कलेक्टर साहेब करतील. तर मला असं वाटते आपण बघा सीएम साहेबांचा जो विषय आहे तर आपण इथे त्यांना लेटर देऊ नागपूरला येऊन. पण 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 अमरावतीला आपण 100%, 80% जे दिव्यांग आहेत त्यांना सोबत घेऊन कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊ की आम्हाला ऍटलीस्ट 100 ई रिक्षा वाटप तुम्ही करून द्या. निधी कसा अरेंज करते ते तुम्ही बघा आणि त्यात आमची काय मदत लागते शासन लेवलवर, प्रशासन लेवलवर आम्हाला सांगा. तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील त्याच्यावरती. तर माझं असं म्हणणं आहे, एकदा कलेक्टर साहेबाला भेटायला पाहिजे आपल्याला अमरावतीला. हा. त्यांना चाललंच आहे. इकडनं आपण सीएम साहेबांना एक लेटर देऊन देऊ. विजिट कुठे? हो हो. बर. प्लॅनिंग करायला गेलो कलेक्टर आहे नाही फॉलो केला नाही. थोडस कसं म्हणजे एक आपला हे होऊन जाते ना, गेट टुगेदर होऊन जाते निलेशजी. हा म्हणजे 50 लोक तर केबिन मध्ये नाही येणार, पण ठीक आहे भेटून घेऊ आपण, काही हरकत नाही आले आपल्या तर. चालते चालते. हा. बरोबर बरोबर. मला कळवा सर मग तुम्ही तसं. आपल्याला हा विषय निपटवायचाच आहे. आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये 100 ई रिक्षा वाटप करायचा ही आपली जिद्द आहे आणि हे आपल्याला घ्यायचंच आहे हा विषय. हो. बरोबर. तुम्ही ड्राफ्ट तयार कराल तर मला पण पाठवून द्या, मी पण सर्क्युलेट करून देईल सगळीकडे. चालते. करा मग मला इन्फॉर्म कर. करा तुम्ही प्लॅनिंग. हो हो ठीक आहे ठीक आहे. चला धन्यवाद. बाकी ठीक आहे सगळं? हो ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. 6-2 ला काढला होता विषय, त्याच्यानंतर आज काढला मी 18-4 ला. तुम्ही एवढं आज बोलले ना? हा 6-2 पासून आज बोललो.
फक्त असं ऑनलाईन बोलल्याने होणार नाही. तुम्ही या कलेक्टर ऑफिसकडे जा, समाज कल्याणला जा, फॉलोअप घ्या. तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल ना. मला इथून दुसऱ्या लोकांना फोन करावा लागते पॅनलवर तुम्ही असल्यानंतरही. 100 लोकांना ई रिक्षा मिळवून द्यायचं हे आपण आपल्या सर्वांना मिळून द्यायचं. तुम्ही थोडं नेतृत्व घ्या तिथलं अमरावतीचं. आता मला दुसऱ्यांना फोन करावा लागत आहे तुम्ही पॅनलवर असतानाही. एक दिवस भेटते सर फक्त सोमवार, असं नाही. बाकी रोज दिवस मीटिंग मध्ये असं नाही. आपल्याला वेळ काढावा लागेल ना आपल्या दिव्यांगांसाठी. मैं भी साथ में रहूंगा सर। फिर अभी आप आएंगे ना. मैं अमरावती आऊंगा कलेक्टर ऑफिस में. सब जन जाएंगे ना अपन. आप सभी लोग आना. कळवा सर केव्हा येणार सर अमोल पावडे. हाँ, मला ते करतील आता. वहाँ के लोगों से भी मैं आपका कांटेक्ट करा दूंगा जो अपने हैं. और ठीक है सर. चार्ज लेके करते इस विषय को आगे. चालेल. देखिए मैं मला नाही वाटते ते होते म्हणून. गाइडेंस कर सकता वाटते हूँ. की जवाबदारी आपको लेनी पड़ेगी. आपके बुलावे पे मैं कहीं पर भी हाजिर हो जाऊंगा, कोई टेंशन नहीं. और दूसरा कैसा है, सारे दिव्यांग भाइयों को एक बात, कभी भी एक पत्ता छुपा के रखने को होना, खुद का डर सामने नहीं लाना, पीछे से अच्छा रहता कि भाई हमारे पीछे कोई है. तो कभी भी ये चीज ये अपने को छुपा के रखने का है कि आखिरी में हमारे पीछे कोई है. तो अपने को आगे बढ़कर करना है. जहां नहीं निकल रही ऊँट तो वहां पर है फिर. बिल्कुल. अमोल सर, एकदम से कोई भी चीज ओपन नहीं करना. हाँ बोला. आता काय झालं, आता 31 मार्च पण झाला आणि जिल्हा नियोजनचा जो 1% निधी आहे ना, जिल्ह्याला जो निधी येतो तो 1%, त्याच्या संदर्भात पण आपण प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरशी बोलावे. म्हणजे निधीचं सर्क्युलेशन किंवा वाटप कसं करणारा, म्हणजे त्यांच्या ते लक्षात येईल. नाहीतर कसं लोक निधी नंतर वाटप करत नाहीत, कारण 1% निधी म्हणजे भरपूर होतो. त्याच्यामध्ये आपल्या थोड्या दिव्यांगांच्या समस्या तरी जातील ना. व्हेरी गुड. बिलकुल बिलकुल. मी काय करतो, एक 36 जिल्ह्यातले जे आपले मेन पदाधिकारी आहेत त्यांची मीटिंग कॉल करतो आता एक लवकरच. एम ऑडिबल. हा सर. त्या सर्वांना घेऊन आपण पुढे एक हे करू तयार पॉलिसी. त्यामध्ये तुमचे सुझाव मांडा तुम्ही कसं डेप्युटेशन तयार करायचे आणि त्यानंतर मूव्ह ऑन करू आपण. चला ठीक आहे. ही मीटिंग वाइंड अप करता येईल आपल्याला. हो करा. हो हो ठीक आहे. सर एक मिनिट. बोला. सर पुष्पेंद्र सरांना सांगा ना नंबर पाठवायला. आज मी काय करू. हा कोण बोललेला आहे. विवेक बोला. विवेक ना. हो पाठवतोय तो नंबर पाहिजे. मला तर अजून सर माझे पण झाले. सर अजून एक मी कुठल्या माझी माहिती सांगू का त्या रील मध्ये. एक सेकंड मला फक्त लाईव्ह बंद करतो देन वी टॉक. एक सेकंड द्या. लाईव्ह बंद करत आहे मी देन वी टॉक.